अध्यात्मप्रेमी, गीताप्रेमी साधकजन हो. आज श्री दीक्षित सर आलेले आहेत किंवा अन्य काही मंडळी, उदाहरणार्थ अरुण देशपांडे यासारखी मंडळी जी नेहमी श्रोते म्हणून उपस्थित असतात, अशी मध्यंतरीच्या कालखंडामध्ये नव्हती. ती सगळी पाहून आणि 1 महिन्यानंतर मी आपल्याला भेटतोय, त्यामुळं सुद्धा मला अतिशय आनंद होत आहे. श्रीराव भेडसगावकर पण दिसत आहेत. तर अशी मंडळी पाहून अतिशय आनंद होतोय. त्याचं कारण असं की हा जो ज्ञानयज्ञ विचार यात्रा आपण सामान्यपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून सुरू केली आहे. माझ्या तब्येतीमुळं काही कालखंडात अंतरी पडत गेलं, व्यापामुळे अंतर पडत गेलं. पण आज जेव्हा मी मागं वळून पाहतो आणि आता आपण समारोपाकडे आलो आहोत, ज्यात 14वा अध्याय येईल, नंतर 15, 16 आणि 18, तेव्हा मलाही जाणवतंय की या विचार यात्रेनं आपल्याला सुद्धा श्रीमंत केलेला आहे. आपल्याला सुद्धा म्हणजे श्रोत्यांना काय वाटलं हे श्रोत्यांनी सांगायचं आहे. त्याबद्दल मी बोलणं हे अधिकाराचं अतिक्रमण होईल. पण वक्त्याला काय वाटलं एवढं नम्रपणे सांगायचं म्हटलं तर आपल्या मनामध्ये गीतेबद्दल अधिकाधिक चिंतन होत गेलं, अधिकाधिक काही अर्थ उलगडत गेला. पूर्वीचा अर्थ तपासून घेता आला, नव्या अर्थाची भर घालता आली. आणि खरंच गीता ही जीवन गीता आहे हे जे ज्ञानदेवांनी मागे सांगितलंय. 2 वाक्य खर्च करतो, 2 मिनिटं खर्च करतो. ज्ञानदेवांचे शब्द असे आहेत जे आजपर्यंत मी कधी उच्चारले नव्हते, पण आता आपण उच्चारूया. काय आहे बरं भगवद्गीता? तर भगवद्गीता ही संसार चिणते शस्त्र आत्मा अवतरिते मंत्र असे ज्ञानदेवांचे शब्द आहे. मला वाटतं याच्यापेक्षा गीतेचं उत्कृष्ट वर्णन कोणी करूच शकणार नाही. संसार चिणते शस्त्र, गीता हे एक शस्त्र आहे. वैष्णव हा नुसता लोकांना वाटतो तशा प्रकारचा नाही आहे, तो खरा खरा वैष्णव वीर आहे. तर संसार चिणते, संसाराला जिंकणार शस्त्र, आणि दुसऱ्या बाजूनं आत्मा अवतरिते मंत्र. ज्या शब्दाच्या मध्ये किंवा मंत्रामध्ये आत्मा अवतरतो, गीतेतले शब्द ज्याच्यामध्ये आत्म्याचं अवतरण होतं, अवतार होतो, असं आहे. आता आत्मा अवतरिते मंत्र म्हणजे वेदांच्या भाषेमध्ये निःश्रेयस, आणि संसार जिणते शस्त्र म्हणजे वेदांच्याच भाषेमध्ये अभ्युदय. आपली भारतीय संस्कृती अभ्युदय आणि त्याचबरोबर निःश्रेयस या रथाच्या दोनही चाकांना किंमत देणारी आहे. आपण दिवसानुदिवस भगवद्गीता जीवनगीता असं नाव दिले या विचार यात्रेला. तर भगवद्गीता जीवनगीता कशावरून? अहो, ज्ञानदेव सांगतात म्हणून. ज्ञानदेव ज्या अर्थी म्हणतायत की संसाराला जिंकणारं हे शस्त्र आहे आणि आत्म्याचा अवतार घडवणारा मंत्र आहे, त्यार्थी याच्या पलीकडे आणखी काही बोलायला विषय निघाला म्हणून सांगितलं. शेवटचा भाग असा की आज जवळजवळ महिना आपण भेटतोय. मागच्या 3 तारखेला भेटलो तो, आज 31 तारखेला भेटतोय, जवळजवळ महिना. आणि याच्या पुढे जवळपास सगळे शनिवार सलगपणे, काही अपवाद शक्यतो न करता आपण ही विचार यात्रा पुरा करायचा प्रयत्न करूया. मी माझ्याकडनं प्रयत्न करतो, कसं घडतं बघूया. लगेच विषयाला सुरुवात करायची तर आज आहे अध्याय 14वा. आज जो 14वा अध्याय आहे त्याचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. या अध्यायाचं एकूण 18 अध्यायामध्ये आणखी काही वैशिष्ट्य आहे, ते थोड्या वेळानं सांगतो. पण नाव आहे गुणत्रय विभाग योग. गुण 3 आहेत, सत्व, रज आणि तम. या 3 गुणांचा पसारा सगळ्या सृष्टीमध्ये आहे. ही अत्यंत वास्तवनिष्ठ दृष्टी सांख्याने दिली, सांख्य तत्वज्ञानानं दिली, आणि ती भगवद्गीतेनं स्वीकारली. जरा त्यात थोडा बदल करून जो मागे मी बोललोय आधीपणा संदर्भानं बोलूया. पण मुळामध्ये अध्यायात काय आहे? त्या अध्यायामध्ये पुन्हा मदत घेऊया भिडे शास्त्रींची. भिडे शास्त्रींनी गीता सार या त्यांच्या पुस्तकामध्ये म्हटलंय, मानवी स्वभावात 3 गुण असतात, सत्व, रज आणि तम.
त्यानुसार माणसाचा स्वभाव, आपले नेहमीचे शब्द सात्विक, राजस आणि तामस असा असतो माणसाचा स्वभाव. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ते जे 3 गुण आहेत, त्या 3 गुणांचं महत्व काय, त्या 3 गुणांचं कार्य काय आणि त्या 3 गुणांचा परिणाम काय, हे या अध्यायात सांगितले आहे. वेडेशास्त्री किती सोप्या भाषेत सांगितले बघा. 3 गुण ही वास्तवस्थिती, वास्तवसृष्टी. त्या 3 गुणांचं काही महत्व आहे, त्या 3 गुणांचं काही कार्य आहे आणि त्या 3 गुणांचा काही परिणाम आहे. तो काय काय आहे बरं, हे अध्याय सांगितले. वेडेशास्त्रीने एक वाक्य सांगितलेलं नाही, पण आपण ते वाढवूया. आणि गुणातीताची लक्षणेही सांगितली आहे. फक्त एक शब्द आत्ता सांगून देतो, गुणातीत म्हणण्यापेक्षा त्रिगुणातीत म्हणणं जे गैरसमज अजिबात होत नाही. कारण इथले गुण काय आहे ते थोड्या वेळाने सांगतो. ते गुण म्हणजे नेहमीचे आपले जे गुण असतात, शौर्य, धैर्य, भित्रेपणा यासारखे गुण असतात, तसे नाहीये. गुण शब्दाचा अर्थ तसा आपण घ्यायला लागतो, सद्गुण दुर्गुणाकडे जातो तसं नाहीये. मग गुणातीत म्हटल्यानंतर गैरसमज होण्यापेक्षा त्रिगुणातीत म्हणूया ना. आणि त्रिगुणातीत म्हटलं की सामान्यपणे भारतीय मनाला कळतं की सत्व रज तमाबद्दल काहीतरी माणूस बोलतोय. भारतीय मनाला, जगाचं सोडून द्या, पण भारतीय मनाला कळतं त्या त्रिगुणाबद्दल बोलतो. त्रिगुणातीत म्हणणं हे अधिक योग्य. त्या दृष्टीने विचार करताना ही वेडेशास्त्रीची प्रस्तावना. आता या अध्यायातले महत्वाचे श्लोक त्याने कोणते मानले, तर ते आकडे सांगतो नेहमीच्या पद्धतीनं. 9, 16, 17, 20 आणि 27 हे वेडेशास्त्रीने महत्वाचे मानलेले श्लोक आहे. 9, 16, 17, 20 आणि 27. आता भूमिका काय आहे बरं, तर त्रिगुण तसंच नेमकं भारतीय आयुर्वेदामध्ये 3 गोष्टींचा उल्लेख आहे. कफ, पित्त आणि वात. भारतीय आयुर्वेद ज्याप्रमाणे शरीरामधल्या गोष्टींच्या बद्दल बोलत असताना अगदी वास्तवनिष्ठ कफ, वात, पित्त याचं संतुलन किंवा असंतुलन या संदर्भात बोलतात, तसंच भारतीय अध्यात्मशास्त्र, जे भारतीय आयुर्वेद आहे, तसंच भारतीय अध्यात्मशास्त्र सत्व रज तम या त्रिगुणांबद्दल बोलतं. इतकं साम्य आहे. मात्र हे जे त्रिगुण आहेत या त्रिगुणांचा सर्वत्र पसारा दिसतो. भारताची लोकसंख्या 110 कोटी आहे, जगाची भरपूरच आहे. यातल्या प्रत्येक व्यक्तीनुसार त्याची प्रवृत्ती आणि प्रकृती वेगळी असली तरी त्या प्रत्येक व्यक्ती मात्रामध्ये म्हणजे व्यष्टीमध्ये आणि ती व्यष्टी ज्या जगात राहते त्या सृष्टीमध्ये एकच पसारा आहे आणि तो त्रिगुणांचा आहे. किती गीतेना त्याच्या आधी सांख्याने मूलभूत विचार केलाय बघा. कमीत कमी किती काढले, फक्त 3. सत्व रज तम या 3 गुणांचा पसारा आहे. पुढं या 3 गुणांनी आपण जखडले गेलो आहोत. हे पुन्हा जन्माबरोबर शरीराबरोबर येतच. त्याचा अनुभव आपण पण घेतो. अमक्या तमक्याचा स्वभाव असा आहे म्हणून आपण शिक्का मारतो आणि वर म्हणतो स्वभाव दुरतिक्रम. हा स्वभाव काय बदलता येत नाही. या दोष कुणाचा असला तर मूळ मातीचा दोष आहे त्या माणसापेक्षा. इतका खोदून आपण विचार करत नाही. मुद्दा हा की जे 3 गुण आहेत त्याने आपण जखडले गेलो. हे गुण आले कुठून, तर ते प्रकृतीपासून आले. हे 3 गुण प्रकृतीपासून आले किंवा त्रिगुणात्मक मायेने. आता प्रकृती ठिकाणी वेगळा शब्द वापरूया, माया. ती त्रिगुणात्मक आहे कारण 3 गुण प्रकृतीपासून आले. त्या त्रिगुणात्मक मायेने आपण सगळे वेढले गेलो आहोत. शब्द बघा, 3 गुणांनी जखडले गेलो आहोत. 3 गुणांच्या पाशामध्ये अडकलो आहोत. हे 3 गुण त्रिगुणात्मक मायेचे असल्यामुळं तिनं आपल्याला अंतर्बाह्य वेढून टाकलेलं आहे. आणि प्रश्न असा की या पाशातून, या बेडीतून आपण बाहेर पडणार का, या बेड्या आपण तोडणार का, हा विषय या अध्यायाचा आहे. गुणत्रय विभाग एवढंच नाव नाही चालणार कारण त्या 3 बेड्यांचा उल्लेख झाला. त्याच्या बेड्या तोडणारा जो कुणी आहे तो गुणातीत म्हणजे त्रिगुणातीत आहे आणि तो या अध्यायाच्या शेवटच्या 6-7 श्लोकामध्ये आलेला आहे. आधी त्रिगुणच आहे पण त्रिगुणातीताचं वर्णन सुद्धा येणार आहे. जे बेड्याही सांगितल्या आहेत
आणि बेड्या तोडणारा जो स्वातंत्र्य सैनिक आहे, स्वातंत्र्य सैनिकासारखा आत्मसैनिक आहे, हे जर खरं असेल तर तो आहे कसा? पुन्हा शब्द तसेच येणार आहे, स्थितप्रज्ञार्के. तो आहे कसा, राहतो कसा, बोलतो कसा, चालतो कसा? गीता इतकी वास्तवनिष्ठ आहे. तर तो जो आत्मसैनिक आहे, तो आत्मसैनिक कसा आहे बरं, याच्याबद्दलची चर्चा पण या ठिकाणी येणार आहे. या दृष्टीनं गुणत्रय विभाग योग हे नाव बरोबर आहे. पण जसं कर्णिकर म्हणतात की गुणत्रय विभाग योग पेक्षा याला गुणातीतत्व योग म्हणणं अधिक योग्य आहे. बघा, गुणत्रय विभाग योग आहेच ना, गुणत्रय आहेत, पण गुणातीताचं मग काय करायचं हे तर महत्वाचं आहे. पण गुणातीतत्व, गुण आहेत पण त्याच्या अतीत जाणारा कोण, तो जो पुणे आहे, त्या गुणातीतत्व योग अशा प्रकारचा उल्लेख कर्णिकर करतात. ते नाव देतात त्यांच्या पुस्तकामध्ये पटणार आहे. आणि त्याहीपेक्षा पटणारा नाव आचार्य विनोबा भावेने दिले. आचार्य विनोबा भावे याला गुणत्रय विभागाला गुण, गुणोत्कर्ष आणि गुण निस्तार योग असं म्हणतात. गुणोत्कर्ष म्हणजे त्रिगुणांचा उत्कर्ष कसा होतो तुमच्या माझ्या शरीरात जन्मापासून मृत्यूपर्यंत होतच राहतो, तो परिस्थितीनुसार कमी जास्त. जसे आपण ठरतो सात्विक राजस तामस, काळ जे असतो ते आज नसतो, आज नसतो उद्या नसतो, मगाशी होतो ते आत्ता नसतो, आत्ता असतो ते नंतर नसतो. थोडा खेळ लबंड लावाय लक्षात घ्या. माणसा स्वभावाचा तसा अंदाज येत नाही. तर तो गुणोत्कर्ष आहे. पण त्या गुणोत्कर्षांचा शब्द विनोबांचा आहे गुण निस्तार. म्हणजे काय? गुण निस्तार हा शब्द कळायला गुण विस्तार लक्षात घ्या. गुण विस्ताराच्या उलट गुण निस्तार, अगदी बरोबर शब्द आहे. गुण विस्तार त्याच्या उलट काय? गुण निस्तार. म्हणजेच काय? गुणातीत, म्हणजेच त्रिगुणातीत. म्हणजे विनोबांचंही म्हणणं बरोबर आहे की अध्यायाचं नाव गुणोत्कर्ष आणि गुण निस्तार असं दिलं तर बरोबर ठरेल. शीर्षकाबद्दल आपण बोलू, पण महत्वाच्या काही गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत. आणि त्या अशा आहेत जे आत्ताच मी सांगितलं की त्रिगुणाची कल्पना मुळात कुणाची आहे, तर मुळात ती सांख्यांची आहे, ती वेदांत्यांची नाही आहे. आता सांख्य तत्वज्ञानच आणि वेदांतही तत्वज्ञानच, दोघांनी एकमेकापासून खूप गोष्टी घेतलेल्या आहेत. प्रकृती दोन्ही ठिकाणी आहे, पण पुरुष आणि पुरुषोत्तम हे वेदांत्यांचे आहेत. सांख्यांच्या मध्ये ना पुरुष ना पुरुषोत्तम. मी तर पुढच्या अध्यायाच्या वेळी म्हणणार आहे वेदांतानं पुरुष दिला आणि गीतेनं पुरुषोत्तम दिला असं नंतर म्हणणार आहे, पण ते त्यावेळी म्हणूया. पण मुळामध्ये सांख्यांच्याकडे पुरुष नाही, चैतन्य नाही, चेतना नाही, प्रकृती आहे. तर ही जी काही सांख्यांची प्रकृती त्यातले जे 3 गुण आहेत ते गीतेनं घेतले आणि तिच्यात बदल केला. जो आपण खूपदा बोललो तो एका वाक्यात सांगूया की सांख्य हे ईश्वर मानत नाहीत, भगवद्गीता पुरुष पुरुषोत्तम चैतन्य ईश्वर मानते. गीता ही सेश्वर सांख्य आहे. सेश्वर ईश्वरा सह, हे मागं बोललोय खूपदा, आपण नुसता उल्लेख केला. म्हणजे सांख्यांची प्रकृती, सांख्यांचे त्रिगुण घेतले पण त्यात काही बदल करून घेतले. ते पुरुषाच्या मार्फत, गुणातीताच्या मार्फत आणखीन एक आहे इथं सांगून टाकतो. सांख्यांचे त्रिगुण किंवा सांख्याची संकल्पना ही भौतिक आहे. भगवद्गीतेनं तिला नैतिकतेचं कोंदण दिलं. की काय तो फरक बरोबर कळतो. सांख्यांची त्रिगुणाची कल्पना भौतिक आहे, सगळ्या जगाचा तो पसारा ते दाखवते, ते बरोबरच आहे. पण तिला नीतीचं कोंदण, नैतिकतेचं कोंदण, आध्यात्मिकतेचं कोंदण, कारण आत्मा, अध्यात्म, पुरुष, पुरुषोत्तम मानलेला आहे. जे फरक पडतो त्या कोंदणाला सुद्धा फरक पडतो. की ध्यानामध्ये घ्या, नुसती चौकट नाही आहे, ते कोंदण आहे. अंगठीमध्ये जसं आपल्या त्या खड्याला कोंदण असतं म्हणून तो अधिक उत्तम दिसतो, त्या पद्धतीनं ते कोंदण आहे. आणि ते कोंदण आध्यात्मिकतेच आहे. पण तोही शब्द कुणाला खटकेल, पटणारा शब्द वापरूया की सांख्य त्रिगुण सांगतात भौतिक, गीता त्रिगुण सांगते भौतिकासह नैतिक. पुन्हा वास्तवात लक्षात घ्या, भौतिक नाकारत नाही. गीता जीवन गीता का? गीता हवेतल्या गप्पा फक्त कधीच मारत नाही. आता गीता रणांगणावर सांगितली गेली नसती. हवेतल्या गप्पा नाही, भौतिक. पण भौतिकतेला सुद्धा आंधळ पांगळ व्हायला लागतं किंवा ज्ञानाचा डोळा लागतो आणि म्हणून मग नैतिक हा मुद्दा स्पष्ट झाला.
सांख्यांची एक गोष्ट मात्र गीतेनं आणि सगळ्या वेदांतांनी स्वीकारलेली फार महत्वाची आहे. हे वाक्य असं आहे की या जगामध्ये कुठलीही वस्तू, कुठली व्यक्ती, त्या जगातली सारी सृष्टी ही स्वतंत्र वस्तू नाही. केवढं मोठं उंच तत्वज्ञान आहे बघा. या जगातली कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या, ती स्वतंत्र नाहीये. आणि कंसा सांगतो ती स्वतंत्र नाहीये, म्हणूनच सामाजिक बांधिलकी विसरता येत नाही. माणूस म्हणूच शकत नाही की एकटा जन्मलो आणि एकटा मरणार. अरे बाबा, तू समाज प्रवाहात जन्मतोस आणि समाज प्रवाहातच मरतोस, का समाज प्रवाह आहे म्हणून तुला किंमत आहे, पण तू स्वतंत्र नाहीच आहेस. सांख्य आणि गीताही सांगते आपल्याला कुठलीही वस्तू, कुठली व्यक्ती म्हणजे व्यष्टी आणि सृष्टी स्वतंत्र नाही. मग कोण स्वतंत्र आहे? नीट विचार केला तर जो परमेष्ठी आहे तोच फक्त स्वतंत्र आहे. सृष्टी सुद्धा नाही, निसर्ग देवता सुद्धा नाही. ती त्रिगुणात्मक आहे. ही सांख्यांची कल्पना महत्वाची. मग त्याला ही जी प्रकृती स्वीकारली, तिला काय काय शब्द वापरले? ब्रह्म आणि माया, यांना माया शब्द पण वापरला. आता माया म्हणताना आधी माया म्हटलं गेलं, मूळ माया म्हटलं गेलं. माझा आपण विचार यात बघितले की गीतेला योग माया म्हणायचे. आठवत सगळ्यांना की गीतेच्या दृष्टीने नुसती ती माया नाही आहे, ती योग माया आहे. ते नेमकं कळतं. तो संयोग भगवंताशी असेल, योग संयोग, पण ती योग माया आहे, ती मूळ प्रकृती आहे. आणि समर्थ रामदासांनी वापरले शब्द वापरायचा तर ती जगत ज्योती आहे. मोठा छान शब्द आहे, जगत ज्योती आहे. हे जग त्रिगुणाने भरलेलं आहे, पण त्या जगाच्या आत एक ज्योतीचं चैतन्य, ज्योतीचा प्रकाश आहे, ती जगत ज्योती आहे असं दासबोधामध्ये अन्य ठिकाणी समर्थाने अनेकदा म्हटलेलं आहे. तर अशी जी ती मूळ प्रकृती, ते जे त्रिगुण आहेत, तिथं आता आणखी एक महत्वाचा मुद्दा घेऊन पहिल्या श्लोकाकडे येऊया. जसं भौतिक आणि नैतिक आपल्या लक्षात आलं, तिथं ज्याचा श्रुतवाच केलं ते सांगतो की हे जे त्रिगुण आहेत, हे त्रिगुण म्हणजे, इंग्रजी शब्दाची मदत घेऊया कारण आधीच चटकन काही गोष्टी लक्षात येतात. हे गुण म्हणजे क्वालिटी नव्हे. क्वालिटी शब्दाने जे काय आपल्याला कळतं ते हे गुण नव्हे. माणसाची क्वालिटी, पदार्थाची क्वालिटी, क्वालिटी हे गुण नव्हे. म्हणजे काय आहेत बरं? हे गुण क्वालिटी नसून मराठी शब्द हे गुण त्रिगुण म्हणजे अवस्था आहे. आणि अवस्थाला इंग्रजी शब्द लक्षात घेऊया, स्टेट, स्थिती. क्वालिटी नाही, स्टेट आहे, स्थिती आहे. आणि त्याहून चांगला शब्द लक्षात घेऊया, सबस्टन्स म्हणजे मूल द्रव्य आहे ना. क्वालिटी आहे स्टेट, आणि त्याहून जास्त काय, सबस्टन्स म्हणजे मूल द्रव्य. की अनेक गोष्टी स्पष्ट होतात की पाण्यात सुद्धा H2O म्हटलं की पाण्याचा मला मूल रूप कळतं. तसं सत्व रजतमय मूल द्रव्य एकदा कळलं की जगातल्या अनेक कोड्यांची उत्तरं सापडतात. म्हणून जाता ते दोन्ही मुद्दे लक्षात ठेवा, ना फक्त भौतिक नैतिकासह आणि ना फक्त गुण, तर अवस्था आणि अवस्थेपेक्षा मूल द्रव्य. हे ध्यानात घेऊन त्या गुणत्रय विभागाकडे जाऊया. आता अशा तऱ्हेने गुणत्रय विभागाकडे येताना आणखीन एक मुद्दा सांगेन म्हटलं तो असा. आता एवढी जेव्हा आपण गीता, जीवन गीता 18 अध्यायांचा विचार करणार आहे, तर जे मी वाचलं एका अभ्यासकांचं मत म्हणून ते मी आपल्या समोर ठेवतो. आपण जरा शोधायचा प्रयत्न करा की त्यांचं मत बरोबर आहे का. त्या अभ्यासकाने, मोठे अभ्यासक, त्या अभ्यासकाने असं मत मांडलंय की गीतेच्या 18 अध्यायामध्ये हा एकच अध्याय असा आहे की ज्याच्यामध्ये तत्वज्ञानाच्या एकाच विभागाची चर्चा आहे आणि ती सलग आहे. तत्वज्ञानातले दुसरे काही मुद्दे मध्ये मध्ये आलेले नाहीत. आता सगळ्यांनी बघा, गीतेचा तुम्ही कुठलाही, म्हणजे पहिला अध्याय सोडा कारण तो प्रास्ताविकच आहे, ऐतिह्य कथन आहे. पण दुसऱ्या अध्यायापासून बघत चला, 2-3 विषय एकमेकांमध्ये येतात. कधी कधी त्या संगती आहे असं वाटतं, संगती नाही असं वाटतं. आंतरिक संगती असते पण ती शोधावी लागते. हा एकच 14वा अध्याय असा अध्याय की ज्याच्यामध्ये फक्त गुणत्रय आणि गुणातीत, जे गुणच गुणा, याच्या पलीकडे तत्वज्ञानातला दुसरा कुठलाही विभाग नाही. म्हणून ज्याला एक जिनसी म्हणतात, ज्याला सलग म्हणतात, ज्याला एकच एक म्हणतात, असं काहीतरी 14व्या अध्यायामध्ये आहे असं त्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. आणि ही सुद्धा विशेष गोष्ट, गीतेच्या 18 अध्यायांचा विचार करताना ही सुद्धा विशेष गोष्ट आहे असं लक्षात घेऊन पुढे जाऊया. सगळंच प्रास्ताविक झालं. आता पहिल्या श्लोकापासून सुरुवात करूया.
पहिल्या श्लोकात अर्जुनाचा प्रश्न नाहीये, एकदम श्री भगवान वाचे आहे. याचा अर्थच असा की भगवंत मागं काहीतरी बोलत होते आणि राहिलेलं आता पुढे बोलत आहे. मागच्या ग्रंथाची पुरवणी, मागच्या ग्रंथाचा विस्तार आता येणार आहे. मागच्या ग्रंथात काय सांगितलं बरं, तर 13व्या अध्यायामध्ये सांगितलं क्षेत्रज्ञ हे जर तुला कळलं ना बाबा, तर तू भूत प्रकृतीतून मोक्ष पावशील. गीतेचे शब्द किती सुंदर आहेत बघा. तो मागचा 34वा श्लोक आहे. क्षेत्रज्ञ यो रेव मंतरम ज्ञान चक्षुषा भूत प्रकृती मोक्षम च ये विदुर यांती ते परम. आता तो शब्द बघा, भूत प्रकृती मोक्षम च. जर तुला क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं ज्ञान झालं तर त्या प्रकृतीतून तू मोक्ष पावशील. आता आपण तेच बोलतोय ना, प्रकृतीचे त्रिगुण तुला जखडतायत, पाशात घालतायत, बेड्यात घालतायत, त्यातून तुला सुटका हवी आहे. आणि ते प्रकृतीच्या मागे शब्द आहे भूत प्रकृती, कारण ती वास्तव आहे. भूत स्थिती, भूभव होणे हे जगातलं वास्तव आहे. ती जी वास्तव प्रकृतीची मगाचा शब्द अवस्था आहे, ती जी मूलद्रव्य आहे, त्याने जो तू जखडला गेलायस, हे सगळ्यातून सुटायला मार्ग कोणता? अरे क्षेत्रज्ञ योग. पण क्षेत्रज्ञ योग म्हणजे ते काय? आपण 3 शब्द वापरले, क्षेत्र, क्षेत्री आणि क्षेत्रज्ञ. आठवतं का बघा, एका श्लोकात आल्यापर्यंत शब्द महत्वाचा आहे. क्षेत्री म्हणजे मग प्रकृती, पुरुष आणि पुरुषोत्तम कळतो. तर क्षेत्री, क्षेत्रज्ञ हे जे मागं सांगितलं तेच पुन्हा सांगतो. म्हणून लगेच पुढं परम भूया हा शब्द येतो. भूया याचा अर्थ पुन्हा एकदा. शब्द बघा, परम भूया प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज् ज्ञात्वा मुनय सर्वे परासिद्धिमितो गतः. आता पर शब्द किती वेळा आलाय बघा. मागं 13:34 मध्ये परम शब्द आला, आता सुद्धा परम आला आणि पुढे सिद्धीच्या मागं परा आला. लिंगानुसार बदल झालाय. परा स्त्रीलिंग आहे कारण सिद्धी स्त्रीलिंगी आहे. परम मगाचं परम होतं ते परम तत्व होतं आणि आता परम भूया म्हणजे पुन्हा एकदा. भूया म्हणजे पुन्हा, पण परम भूया. अरे मागं तुला सांगितलं ना, ते परम तत्व पुन्हा एकदा तुला मी सांगतो. प्रवक्ष्यामी, ठामपणे सांगतो. का बरं? ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम. अरे सगळ्या ज्ञानामध्ये श्रेष्ठ ज्ञान आहे. आठवते सगळ्यांनी विभूती योगामध्ये अध्यात्म विद्या विद्यानाम. ती जी अध्यात्म विद्या आहे, ते जे आत्मज्ञान आहे, पुढे दाखवणारे आत्मज्ञान म्हणजे पुन्हा गुणच आहेत. गुण म्हणजे मगाच्या क्वालिटी नव्हे, मगाचं तुमचं अवस्था नव्हे, तर सद्गुण, दैवी संपत बघूया नंतर. पण ते जे काही आत्मज्ञान आहे, आता आत्मज्ञानच म्हणून ते जे आत्मज्ञान आहे, ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम, ते पुन्हा एकदा सांगतो. कारण यज् ज्ञात्वा, अरे हे सगळं जाणण्यामुळं अनेक मुनी फार मोठी सिद्धी मिळवते झाली. आता सिद्धी म्हटलं की जरा बिचकायला होतं, कारण आम्हाला अष्टमहासिद्धी आठवतात आणि आम्हाला चमत्कार झाले की नमस्कार करायची सवय जडली आहे. सारखे चमत्कार आम्हाला हवे असतात. पण इथली सिद्धीची भाषा चमत्कार सिद्धीची नसून आत्मसिद्धीची आहे, आत्मवान होण्याची आहे. तुला मोक्ष पाहिजे म्हणून त्याचा अर्थ बघा, यज् ज्ञात्वा मुने सर्वे पराम सिद्धी मितो गतः. हे जाणूनच सर्व मुनी या संसारातून सुटून परमश्रेष्ठ गतीला गेले आहेत. म्हणजे सिद्धीचा अर्थ काय झाला? गती. आपण म्हणतो पण आत्म्याला सद्गती मिळो, ती गती. सिद्धीचा अर्थ बदलला आणि मागं पराम म्हणजे परमसिद्धी म्हणजे पुन्हा मोक्ष. तर हे सगळं मिळू शकेल जर या ज्ञानाची तुला गोष्ट सापडली तर. तिथं आणखीन एक छान शब्द आहे आणि तो बघा, इतः पराम गती, इतः पराम सिद्धिम गता. इतः म्हणजे काय? या संसारातून. गीता पुन्हा सांगते, या संसारातून सुटून जायचंय, या संसारावर मात करायची आहे. बघा, त्रिगुण नाकारता येतच नाहीत. जन्माला आलात ना, त्रिगुण नाकारता येतच नाहीत, पण न नाकारता त्यांना जिंकायचंय. त्यातल्या रजो आणि तमोला नष्ट करायचंय आणि सत्व गुणाला घायाळ करायचंय, असं पुढे आपण म्हणणार आहे. पण दोघांनी शिक्षा द्यायची आहे, त्यांना जिंकायचंय, त्यांना ताब्यात ठेवायचंय. हे करण्यासाठी इतःपरा, इथून तुला सुटायला पाहिजे, या संसारातून सुटायला पाहिजे, असं पहिल्या अध्यायाची पहिल्या श्लोकातून उत्तम प्रास्ताविक केलं, प्रस्तावना केली. त्याला जोडूनच पुढे लगेच म्हटलं, इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य मागताः
सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. जेव्हा प्रलय असतो म्हणजे जग लोप पावतं तेव्हा ते व्यथंती न च. आता व्यथंती म्हटल्यानंतर चटकन आपल्याला असं वाटतं की त्यांना दुःख होत नाही, पण त्याचा अर्थ आहे नाश पावत नाही. प्रलय झाला तरी ते नाश पावत नाही. आणि सर्गेपी जेव्हा सर्ग म्हणजे निर्मिती होते तेव्हा उपजायन्ते आणि प्रलये व्यथंती, आणि दोन्हीसाठी न दोनदा शब्द आहेतच. ते सर्गे अपि न उपजायन्ते तथा प्रलयेच न व्यथंती. एकदा मोक्ष मिळाल्यावर सर्ग म्हणजे पुन्हा पुन्हा होणारी सृष्टीची निर्मिती, त्यात ते जन्मत पण नाहीत आणि जन्मत नसल्यामुळं त्यांचा नाश होण्याची शक्यताच नाही. नुसतं बोलून ठेवत्यावर विचार करण्यासारखा यालाच ज्ञानदेव अजातवाद म्हणतात. आणि अमृतानुभवात त्याची अतिशय सुंदर मीमांसा मिळेल. जास्त अभ्यास करायचा तर आपण तो पाहूया. अजातवाद कारण काही जन्माचं आलं नाही, फार कठीण आहे, उच्च तत्वज्ञान आहे. आता बघू जमलं तर असं नाही कळणार ते. अजातवाद काय आहे कळायला ही ओळ गरजेला आहे, आपलं उपयोगी पडणारी आहे की ते जन्मासही येत नाही आणि प्रलय होईल तेव्हा ते नष्टही होत नाही. अशी सिद्धी म्हणजे मोक्ष त्यांना प्राप्त होतो. कशामुळं? ज्ञानम उपाश्रित्य. मी जे आत्मज्ञान सांगणार आहे ते. आणि पुढचा शब्द फार छान आहे, भगवंताशी एकात्म होतात म्हणून. किती साखळी सुंदर आहे बघा. इथे एकदा माम उपाश्रित साधर्म्य मागत असं म्हटलंय, माग इदम ज्ञानम उपाश्रित्य म्हटलंय. हे साधर्म्य भगवंताशी आहे. इथं भगवंताचा उल्लेख आहे, मध्ये सगळ्या गुणांचा संसार आहे. आणि शेवटच्या 2 श्लोकामध्ये पुन्हा भक्तीचा उल्लेख आहे. कारण त्रिगुणावर मात करताना भक्तीचा आधार नसेल तर प्रत्येक दिवशी धोका कायम आहे. प्रत्येक दिवशी धोका कायम आहे. कसला तो सांगतो शेवटी पुन्हा. पण धोका टाळायचा असेल तर भक्तीची गरज आहे. आणि भक्तीची गरज आहे शेवटी सांगितलं नाही, इथेही सांगितलं साधर्म्यम आगताः. ते जे कुणी वर मुनी सांगितले ते माझ्याशी साधर्म्य पावतात तेव्हा. आता भगवद्गीता हा आपला सर्वोच्च ग्रंथ आहे, सर्वप्रिय ग्रंथ आहे. म्हणून भगवद्गीतेचा अर्थ लावण्यामध्ये सगळ्याच विद्वानांच्या सगळ्याच भाष्यकारांच्या मध्ये चढाओढ लागते. एका अर्थाने गीतेचा अर्थ लावणे आपल्या ज्ञानाची कसोटी असते आणि पिढ्यानपिढ्या आपण मानत आहोत. त्याचे साधर्म शब्दावर भरपूर शब्द छल झालाय. याचं कारण असं की आपण मोक्षाच्या 4 पायऱ्या म्हणतो. सलोकता, स्वरूपता, सायुज्यता शेवटची आहे. आणि मधीची ते रूप येईल ते सायुज्यता मानायचं का धर्म एकरूप होणं एवढंच मानायचं. साधर्म्यम बघा याचा स्वरूपता अर्थ घ्यायचा का सायुज्यता अर्थ घ्यायचा, की मोक्षाच्या पायरीमध्ये फरक पडला. सलोकता, समीपता, स्वरूपता म्हणतात, पण ते खरं स्वरूपता पाहिजे. आणि शेवट काय आहे? सायुज्यता. साधर्म्य या शब्दाकडे नुसतीच नजर टाकली तर सधर्म आहे तसा धर्म म्हटलं तर स्वरूपता वाटते. पण नीट अभ्यास केला तर ध्यानात येतं नाही रे बाबा, फक्त रूपानं नाही भागणार. तिथं सायुज्यता पाहिजे. युज युंज जोडणे, योग, समत्व योग हे जर गीतेचं रूप असेल तर ती म्हणते साधर्म्य, पण तिच्या मनात सायुज्य आहे असाच निष्कर्ष निर्णय करावा लागतो. पण आम्ही तुमच्यावर सोडतो कारण प्रत्येकाची दृष्टी वेगळी असू शकेल. ते शब्द मात्र साधर्म्य आहे. काय अर्थ करायचा तो बघा. मात्र ते सगळं मोक्षाप्रत जातं या शंका नाही. तुम्हाला स्वरूपता मिळू दे, स्वरूपता मिळू दे, मी शब्द मुद्दा वापरते. स्वरूपता मिळू दे, स्वरूपता मिळू दे, आता सायुज्यता मिळू दे, मिळणार आहे तुम्हाला शेवटी मोक्ष असं म्हटलेलं त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसतं. पण खरं बोलायचं तर पुन्हा ज्ञानदेवांची मदत घेऊया. ज्ञानदेव म्हणतात अरे घटामध्ये आकाश आलं तेव्हा आकाश जन्मास आलं का? आणि घट फोडल्यानंतर आकाश बाहेर पडलं तेव्हा आकाश घटातलं मेलं का, नष्ट झालं का? घटापुरतं मर्यादित असताना त्याला जन्म मिळाला आकाशाला, मग घट फुटल्यानंतर त्याला मृत्यू व्हायला पाहिजे असं होतं का? आपल्या सगळ्यांना माहिती आहे घटाकाश म्हणतो, मठाकाश म्हणतो, ही परिभाषा नेहमीची आपली. हे सांगण्यासाठी ज्ञानदेवांची उभी किती सुंदर आहे बघा. अरे तू नीट लक्षात घे, तर साधर्म्य मिळालं ना, जे मी जेवढे जैसे तेच ते जाले तैसे घटभंगी घटाकाशे आकाश जीवी. अरे मी त्याच्या ठिकाणी जेवढा होतो तेवढाच राहतो,
ना वाढतो ना कमी होतो. ज्याप्रमाणे आकाश घटामध्ये मर्यादितही होत नाही आणि घट फुटल्यानंतर अमर्यादितही होत. कसं असतं? जैसे आहे तैसे, अजातवाद आहे तसंच राहतं. हे ज्ञानदेवांचं म्हणणं चांगलं. आणि मग म्हणूया, अरे जो मुनी असतो, जो मोक्ष असतो, त्याला जन्मही नसतो आणि कल्पांती नाशही नसतो. कल्पांत, युगांत याचं भय कुणाला? सामान्याला. जो असामान्यच मुळी झालाय त्याला जन्माचंही सुख नाही आणि मृत्यूचंही दुःख नाही, कशाचं सोयर सुतक नाही. शब्द किती छान आहे बघा, सोयर सुतक. सोयर जन्माचं, सुतक मृत्यूचं, कशाचंच नाही. सोयर सुतकच नाही मुळी त्याला, कारण तो सगळ्याच्या पलीकडे गेलाय असं लक्षामध्ये येतं. पहिले 2 श्लोक कशासाठी? तर त्रिगुणांचा प्रास्तावित करण्यासाठी. आणि ज्याला आम्ही ज्ञान त्रिगुण म्हणतो म्हणजे काय हे थोडक्यात व्याख्येसारखं सांगण्यासाठी. पुढचे जे 2 श्लोक आहेत त्या 2 श्लोकांच्याकडे आपण जर गेलो तर असं लक्षामध्ये येतं की त्या 2 श्लोकामध्ये एक चांगल्या प्रकारचं रूपक आहे. ते रूपक त्या ठिकाणी शब्द वापरला आहे तो जन्मभूमी या अर्थानं वापरलेला आहे. त्याला महत ब्रह्म जन्मभूमी असं म्हटलेलं आहे. शब्द बघा, महत ब्रह्म जन्मभूमी अशी स्थिती आहे. आणि त्याच्यामध्ये बीज हे पेरलं जातं असं म्हटलंय. हे बी किंवा बीज काय पेरतो बरं आपण? तर तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये चिदाभास, जो चित अंश असतो तो त्या ठिकाणी जीवात्मा होतो. आभासच आहे तो चिदाभास. किंवा चैतन्याचा स्पर्श होतो, जे सांख्य मानत नाही. चैतन्याचा स्पर्श होतो किंवा जीव विषयक संकल्पना निर्माण होते. जीवात्मा, दासबोधामध्ये जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, निर्मल आत्मा असे शब्द येतात. जीवात्मा म्हणजे बीज, रूपक चालले. आणि हे जे जीव अंशाचं जे बीज आहे ते पेरलं पाहिजे कुठंतरी. ते प्रकृतीमध्ये पेरलं जातं. प्रकृतीमुळं जग घडत असतं. म्हणून त्या प्रकृतीलाच मुळी महत ब्रह्म जन्मभूमी असं त्या ठिकाणी म्हटलंय. 2 श्लोकाचा अर्थ तेवढा आणि तेवढाच आहे. एक रूपक त्या ठिकाणी. म्हणजे काय बरं? तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये जर शब्द कठीण आहेत बघा. परमात्म्याची किंवा परमात्म्याची तत्वतः ब्रह्मरूप असलेली, तत्वतः ब्रह्मरूप, जे पुन्हा ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये शिव आणि शक्तीमध्ये अंतर नाही. शिवशक्ती एक रूपच. तर परमात्म्याची तत्वतः ब्रह्मरूप असलेली मूळ व्यापक प्रकृती म्हणजे प्रकृती, म्हणजे ते रूपकामध्ये जी सांगितली जन्मभूमी. आणि लगेच पुढे म्हटलं ती प्रकृती ओळखा म्हणजे तुम्ही गुणातीत. रूपक कशासाठी मला सांगा? बीज ओळखा. बीज जिथं पेरलं ती जन्मभूमी ओळखा. ती जन्मभूमी म्हणजे काय? प्रकृती आहे. मगाच्या भाषेत आदिमाया, योगमाया, मूळ प्रकृती, जगज्योती ओळखा. आणि ती ओळखली तर तुम्ही गुणातीत होणार. कारण गुण हे त्या प्रकृतीचे गुण आहेत आणि प्रकृती त्रिगुणात्मक माया आहे. किती एकमेकाला जोडून आहे बघा. आणि म्हणून हे ओळखा एवढं सांग. गुण किती आहेत बरं? लगेच पुढे स्पष्टपणे म्हटलंय सत्वम रजस्तम इति. श्लोक क्रमांक 5. सत्वम रजस्तम इति. एक सत्व गुण आहे, एक रज गुण आहे आणि एक तम गुण आहे. ठीक. कसे आहेत बरे गुण? लगेच पुढे म्हटलंय गुणाहा अनेक वचन कुठून आले? प्रकृती संभवा. किती काटेकोर आहे बघा. अरे बाबा गुण 3च आणि ते 3 गुण आले कुठून? प्रकृती संभवा. प्रकृतीमधून ते जन्मास आले आहेत. आणि तिची ताकद एवढी मोठी आहे. कुणाची? प्रकृतीची. तिच्या 3 सेनापतींची म्हणजे 3 गुणांची. काय करतात ते? निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम. तो अव्यय असणारा जो देहीन आहे त्याला देहामध्ये तो आल्याबरोबर महाभाव. अर्जुना तूही लक्षात ठेव, भले तू महाभाव असशील पण तूही लक्षात ठेव की सेनापती फार मोठे ताकदवान आहेत. निबध्नन्ति, ते जखडूनच टाकतात, ते बांधूनच टाकतात, हलू देत नाहीत, एवढी त्यांची ताकद आहे. व्याख्या झाली 3 गुणांची. हे 3 गुण जे आहेत हे 3 गुण म्हणजे साध्या भाषेमध्ये 3 बेडे आहेत. एक आहे लोखंडी, एक आहे चांदीची आणि एक आहे सोन्याची. सोन्याची बेडी म्हणजे सत्वगुण, पण सोन्याची झाली तरी बेडीच. ती बेडी कुणाला नको असते. लक्षात घ्यायचं. सत्वातही दोष काय आहे हे ध्यानात घेऊया.
याला जसं कर्णिकरांनी सोन्याची सुरी असं म्हटलेलं आहे. म्हणून आपण म्हणतो ना, अरे सोन्याची सुरी झाली ते उरी कुणी घालून घेतो का? चला सोन्याची सुरी आहे म्हणून. तर भले ती सोन्याची बेडी आहे, सोन्याची सुरी आहे, ती टाकलीच पाहिजे, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पुन्हा मागचा थोडा अनुबंध घ्यायचा, तरी बेडी तोडणं म्हणजे आपली जीवन नौका नीट पुढे नेणं. त्यासाठी सुकाणू पण पाहिजे आणि वल्ली पण पाहिजे. मागच्या सगळ्या अध्यायातून सांगितलं की विवेकाचं सुकाणू पाहिजे आणि वैराग्याची वल्ली पाहिजे. विवेकाचं सुकाणू आणि वैराग्याची वल्ली जर असली तर तुमची जीवन नौका त्रिगुणांचा संसार नव्हे सागर ओलांडून पलीकडे जातील. भले ती निबंधनती असेल पण मोक्ष हा आमच्या ताब्यामध्ये असेल असं सांगितलं. खऱ्या अर्थानं अध्यायात काय सांगायचं ते इथं संपतेच एका अर्थानं. कारण ते 3 गुण जे काय आहेत ते सांगून झाले एका अर्थानं. पण तुम्हाला मला करण्यासाठी गीता पुढं त्या तिन्ही गुणांच्या बद्दल 3-3 श्लोक असे लिहिते. त्यावर मी लक्ष अधिक केंद्रित करणार आहे की त्याचा शेवटचा श्लोक पुन्हा एकच आहे. श्लोक क्रमांक 18. श्लोक क्रमांक 18 असा आहे की तिथे एकदा काय सांगायचं सांगून झालं की ते सत्वाला लागू पडतं, रजाला लागू पडतं आणि तमाला लागू पडतं. तसंच आपण बघूया, म्हणजे अध्याय वेळेत आणि योग्य प्रकारे पुरा होईल. मग गुणाती. पण एकदा यांच्याकडे वळायचं म्हटलं तर गणित आहे सरळ. चला सुरुवात करू सत्वापासून. कोणते श्लोक बरं? 6, 11, 18 आणि असंच पुढे वाढवायचं. 6च्या ठिकाणी 7 आल्यावर सांगतो. 6, 11 आणि 18 सत्वाचे 3 श्लोक आहेत. 6, 11 आणि 18. बघूया 6वा श्लोक काय सांगतो. 6वा श्लोक सांगतो की सत्व अरे अत्यंत चांगलं आहे आणि खरंच आहे. जगामध्ये कुठलाही माणूस भेटण्यापेक्षा सात्विक माणूस भेटला तर चला 80% तरी काम झालं, चला डिस्टिंक्शन क्लास मिळाला, काय बिघडलं, अशी स्थिती असते. तर सत्व खरंच चांगलं आहे. अहो चांगलाच आहे. भगवंत म्हणतायत तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशक मनामयम सुख संगेन बध्नाती ज्ञान संगेन चानघ. प्रथम भगवंतांना इतकं छान सांगितलं की तुमच्या घोळात सापडणार. काय काय बरं? अरे निर्मलत्व आहे, प्रकाशक आहे, अनामय आहे. एक नीट लक्षात घ्या, गीता जेव्हा अनामय म्हणते तेव्हा मनाचे आरोग्य सांगते, देहाचे आरोग्य सांगते. हे नीट लक्षामध्ये घ्या. तर फक्त मनाचं आरोग्य पुरत नाही. पातंजल योग त्यासाठी पाहिजे की तुम्ही देहाचे आरोग्य टिकवलात तर अष्टांगातली समाधी मिळण्याची शक्यता आहे. नाही नुसतं पुस्तकातला किडा होऊन समाधी मिळण्याची शक्यता नाही. म्हणून अनामय यातला अमय शब्द आहे. अमय, अमेय म्हणजे गणपती, अमय, अमय म्हणजे रोग, निरामय हे अमय दोन्ही आहे, शारीरिक आणि मानसिक. तो अनामयम आहे, तो निर्मलत्वात आहे, तो प्रकाशकम आहे. आणि काय पाहिजे? पण पुढे सांगितलं नीट गीतेचं ऐकायचं. अरे बाबा सुख संगेन ज्ञान संगेन बध्नाती. पण तुला तो सुखही देतो, ज्ञानही देतो, देता देता बांधून टाकतो. म्हणून एकनाथांनी पसायदाना मागताना म्हटलं अज्ञानीयाचे अज्ञान फिटे. छान आहे. अज्ञानीयाचे अज्ञान फिटे आणि ज्ञानी याचा ज्ञानाभिमान तुटे. किती छान आहे बघा. फार कठीण आहे. अज्ञानी याचे अज्ञान सुटे का तुटे फुटे होईल, पण ज्ञानी याचा ज्ञानाभिमान तुटे सुटे फार कठीण आहे. ते बघतो आपण परमार्थाच्या ठिकाणी सुद्धा बघतो, जास्त बोलत नाही, सगळे बघतो आपण उघड्या डोळ्यांनी. तर ज्ञान संगेन सुख संगेन बध्नाती. आणि हीच गोष्ट महत्वाची आहे आणि त्यावर उपाय आहे. आता बघा भगवंतांनी लगेच आपला उपाय सांगितलाय. तो उपाय मग आता म्हटल्याप्रमाणे 11 आणि 18 मध्ये येईल, पण आधी मी सांगून तिकडे जातो. तो उपाय असा येणार आहे. विनोबाई सुंदर शब्दात सांगितलाय. अरे तू सात्विक गुण मिळव बाबा, सात्विक हो बाबा, फक्त त्याच्याबरोबर तुझे सगळे आचार आणि विचार सहजतेनं होऊ देत. अहंकार तेवढा टाक की सात्विक तितकं सोनं दुसरं काहीच. सहजता पडिले वळण इंद्रिया सकाळ. काय तुकोबा म्हणतात ते लक्षामध्ये येतं. ते वळण इंद्रियांना आणि मन सुद्धा इंद्रियच, अंतःकरण सुद्धा करणच, उपकरणच. त्याला वळण लागलं पाहिजे. कसं वळण लागलं पाहिजे? विनोबानी म्हटलंय, छान आहे शब्द त्यांचे, इथं सांगून टाकतो. रज आणि तमला नष्टच करायचं आणि सत्वगुणाचा अहंकार काढून घेऊन त्याला घायाळ करायचं. म्हणजे मारायचं नाही,
अर्धमेला करायचं. विनोबा त्यांच्याबद्दल उदाहरण देतात, समजा एखाद्या तुरुंगातून कैदी पळून पळून जात असला तर कैद्याच्या कमरेखाली गोळी घालायचा अधिकार जेलरला असतो. कमरेच्या वर का नाही, मरेल तो, मरून उपयोगी नाही, पण त्याला घायाळ करून तुरुंगामध्ये पुन्हा ठेवायचंय. म्हणून म्हटलंय कमरेच्या खाली गोळी घालायचा अधिकार असतो. तसं आपण सत्वगुणाला घायाळ करायचं. हे सत्वगुण सारखा अहंकाराचा पुंज काय मिरवतो, मी हे करतो मी हे करतो, त्याचा मी काढून टाकायचा. करतोस हे बरोबर आहे, पण पडिले वळण. पुन्हा प्रमाणे पुन्हा विनोबा म्हणतात, सूर्यनारायण एवढा मोठा प्रकाश देतो, त्या प्रकाशाबद्दल चुकून सुद्धा त्या प्रकाश मी देतो असं सूर्य अहंकार मिरवतो का? सूर्याचा सहज धर्म प्रकाश देणं आहे. त्यावेळेच त्याने उदाहरण सांगितलंय, समजा मी हरिद्वारला गंगेमध्ये एखादी काडी सोडली, विनोबा म्हणतायत, आणि काही अडथळा न होता 1500 किलोमीटर जाऊन ती कलकत्त्याला बंगालच्या उपसागरावर मिळाली. हरिद्वार आणि कलकत्ता 1500 मैल किंवा किलोमीटर, त्यावेळेचा जो शब्द असेल तो. ती जितक्या गंगेच्या प्रवाहातून सहजतेनं जाते, तितक्या सहजतेनं तुमचं वागणं सात्विक जे असेल ते व्हायला पाहिजे. संतांचं कसं असतं, साध्या भाषेत सत्कार्य सुद्धा सहज धर्म झाला पाहिजे. किती कठीण गोष्ट आहे मला सांगा. गुप्तदान म्हणतो आम्ही, पण ते गुप्त राहू नये यासाठी प्रयत्न करतो. तर सत्कार्य हा आमचा सहज धर्म व्हायला पाहिजे. सहज धर्म. अरे मी श्वासोच्छ्वास करतोय, सांगतो का मी, झाला थोडा वेळ झाला मी श्वासोच्छ्वास करतोय, सांगायला लागत नाही. ते जितक्या सहजतेनं होतं तितकं सत्कार्य हे सहज धर्म झालं पाहिजे असं या 6व्या श्लोकामध्ये म्हटलंय, जे अत्यंत महत्वाचं. 11 कडे चला. 6चं विवरण 11 मध्ये आहे आणि 18 मध्ये समारोप आहे. 11 मध्ये म्हणून टाकलं, सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात विवृद्धम सत्वमित्युत. फार छान आहे. अरे त्याला सात्विक म्हणायचं की ज्याच्या शरीरातल्या इंद्रियामधून ज्ञानाचा प्रकाश अखंडपणे बाहेर पडतो आणि घडतं असतं. तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये काही महापुरुष बघितले असतील, महामानव बघितले असतील, ज्ञानवंत बघितले असतील, हिमालयासारखे वाटणारे. अरे खरंच त्यांच्या सहवासात थोडा वेळ राहिलं तरी आपल्याला जाणवतं या माणसाविषयी फार मोठं ज्ञान आहे. हा एक शब्द बोलतो पण ती फार मोठी मात्रा आहे. हा अनुभव तुम्ही प्रत्येकाने घेतलाय, मी माझ्या आयुष्यात घेतलाय शालेय वयात. हे जर आपण लक्षामध्ये घेतलं तर ध्यानामध्ये येतं ते ज्ञान दिसतं. कसं दिसतं सांगू? एका कवीनं म्हटलंय, काचेच्या पेटीमध्ये आत दिवा लावावा तर दिव्याचा प्रकाश जसा काचेच्या पेटीला भरून आणि भारून टाकतो, तसा आत्मज्ञानाचा प्रकाश सगळ्या 3.5 हात देहामध्ये पसरला पाहिजे. ज्ञानदेवाने हेच म्हटलंय त्या श्लोकामध्ये, तेच म्हटलंय, सर्वद्वारेषु देहेस्मिन्. योगामध्ये द्वारांना फार मोठी किंमत आहे. सर्वद्वारेषु देहेस्मिन् प्रकाश उपजायते ज्ञानम यदा तदा विद्यात विवृद्धम सत्वमित्युत. ज्ञानदेव पुन्हा म्हणताय, अरे पौर्णिमेची रात्र असावी, चांदणं कसं आकाशापर्यंत पसरत जातं, तर बघा आकाशातून खाली येतं. पण ज्ञानदेव म्हणतात, चांदणं कसं भूमीपासून आकाशापर्यंत पसरत जातं, तसं माणसाच्या शरीरातला ज्ञानाचा प्रकाश हा बाहेर दिसला. आणखी छान शब्द आहे तो, ज्ञानाचा प्रकाश हा तुझ्या इंद्रियांचा सहज धर्म झाला पाहिजे. म्हणजे माझ्याकडे शिकवायला एकलव्य येतोय का अर्जुन येतोय याचा विचार न करता मी शिकवण्याचाच फक्त विचार केला पाहिजे, भले मी कुणाच्या नोकरीत असलो तरी. मला विद्यानिष्ठा पाहिजे, विद्यार्थी निष्ठा पाहिजे, समाज निष्ठा पाहिजे, तर मी आचार्य होणार. विनोबा सांगतो ते, नाही तर फक्त मी अध्यापकच राहणार. आचार्य व्हायला पाहिजे असेल तर तो ज्ञानाचा प्रकाश आपल्या कृतीतून, उक्तीतून, विचारातून, आचारातून दिसला पाहिजे. सत्वाबद्दल एवढं बोलणं बरोबर. एकदम जाऊया 18 कडं. 18 मध्ये समारोप आहे. कसा समारोप आहे माहिती आहे? मागच्या सगळ्या 3 गुणांचा काय होणार हे सांगून टाकले. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्य गुण वृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. जे सत्वगुणी असतात ते ऊर्ध्व म्हणजे वर जातात, जे राजस असतात ते मध्ये राहतात, आणि जे जघन्य, तो शब्द बघा संस्कृतात जघन्य, याचा अर्थ निकृष्ट किंवा अधम. जघन्य. तर अशा प्रकारचे गुण ज्यांच्या पाशी आहेत ते अधो गच्छन्ति, ते मूळ अशा योनीला जातात असं लक्षात घ्या. आता हेच वर्णन गीतेत मागं पुढे आले ते सांगतो की ते ऊर्ध्व जातात
म्हणजे देव लोकात जातात, मध्ये राहतात म्हणजे मनुष्य लोकात राहतात, आणि तळाला जातात म्हणजे पशु योनीत किंवा मूढ योनीत जातात, जिथं नराचा नारायण होण्याची शक्यताच नाही. तिथं आपल्याला अधिकारच मिळत नाही बुद्धीचा, आणि बुद्धी नाही म्हणून आत्मज्ञानाचा. ती जी मूढ योनी आहे, ती जी पशु योनी आहे, तिथं अधम माणूस जो आहे ना, तो देवाचे गुण घेऊन आलेला आहे आणि बुद्धीनं नेहमीच्या प्रकृतीवर मात करून वर सरकलेला आहे. तो मध्ये आहे आणि समाज चालवतो तो मध्यस्थच चालवतो, मध्यम वर्गात चालवतो. संस्कृतीचा तोच रक्षक असतो, ना वरचे ना खालचे. आणि हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर त्या मध्यस्थाला म्हणजे मनुष्याला किंमत आहे. पण वर देवलोक शब्द पण वापरलाय, उच्च म्हणजे देवलोकामध्ये जातात. गीते चिंतन करताना लक्षात येतात देवलोकात जातात म्हणजे नक्की स्वर्ग आहे का, नक्की नरक आहे का? गीता तर जीवन गीता म्हणताय, मग अर्थ लावून टाकूया देवलोकात कशाला. ते अशा एका निर्मळ लोकांमध्ये जातात की गीतेनं मागच आम्हाला 6व्या अध्यायामध्ये सांगून ठेवलं, ते योग्यांच्या कुळामध्ये जन्मास येतात. श्लोक क्रमांक 41-42 अध्याय 6. शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. हे योग भ्रष्ट ज्या शुचीनाम श्रीमताम, श्रीमंत म्हणजे श्रीमंत नव्हे, साधन नव्हे, साधना, ज्यांच्या घरात साधना ही संपत्ती आहे त्यांच्या कुळात जन्मास येतात. तो देवलोक. आपण प्रयत्न करतो, आपण गीतेचा विचार करतो, पठण करतो, पाठण करतो. यत्र गीता विचारश्च पठनम पाठनम स्मृता. त्या ठिकाणी मी निश्चित राहतो असं पृथ्वीला विष्णूने सांगितलेलं आहे. आम्ही मनुष्य लोकात आहोत, आम्ही गीतेचं बोट धरून काही ते मिळवायचा प्रयत्न करतोय आणि आधम असते ती मूळ योनी. याही पलीकडे जाऊन सांगतो मी या श्लोकाचा विचार असा करतो की जाऊ दे तो देवलोक, जाऊ दे तो मध्यम लोक, जाऊ दे तो निकृष्ट लोक, प्रत्येक माणसात त्रिगुण असतात. हा श्लोक म्हणजे परमार्थ प्रवासाची दैनंदिनी. या श्लोकाकडे नजर टाका की आपण आज सकाळी जरी निकृष्ट असलो तर दुपारी जर अभ्यास करून चांगलं वागून मध्यम येऊया, आणि झोपताना आजचा दिवस पार पडतोय नित्य नवादी जागृतीचा. उद्याच्या दिवसाला सामोरं जाताना मला आणखी देवाजवळ जाता आलं तर कालच्या माझ्या व्यक्तिमत्वापेक्षा आजचं माझे व्यक्तिमत्व अधिक सात्विक झालं तर, असं मी अर्थ करतो. ऊर्ध्व, मध्यम आणि अधा हे काय आहे बरं? एका अर्थानं परमार्थ प्रवास आहे असं जर कुणी म्हटलं तर चुकणार नाही. आणखी म्हणता येईल, इथं का बोलतो तिन्हींना ते लागू पडतंय म्हणून. आणखी म्हणता येईल की माणसांना सिद्धांता दृष्टांतातून सांगितलं तर चटकन कळतं. चला दृष्टांत देऊया. सत्वगुणाचा परिणाम, आता मगा शब्द सत्वगुणाचा परिणाम काय, कार्य काय आणि महत्व काय. सत्वगुणाचा परिणाम म्हणजे माणसाला पक्वान नाही दिलं तरी उत्तम प्रकारचं सुकेळ खायला दिलं तर काय हरकत नाही. सुकेळ आता जात पण असते, मला काय म्हणायचं लक्षात कोणी, फक्त त्याची साल काढली नाही तर केळ्याचा काही उपयोग नाही. तसं अहंकाराची साल काढली नाही तर सत्वगुणाचे उपयोग नाही. सुकेळा आपल्यापासून असून काही उपयोग नाही, ती अहंकाराची साल काढली पाहिजे. दृष्टांत क्रमांक 1. आपण जर रजोगुणाकडे गेलो तर रजोगुण कसे आहेत बरं? इथं ज्ञानदेवांची मदत घेऊया. ज्ञानदेवानी ओवी क्रमांक 262 मध्ये त्याला इंद्रावणीची फळं असं म्हटलं. इंद्रावणीची फळं. मध्ययुगीन शब्दकोशामध्ये इंद्रावणीचा अर्थ भिन्न भिन्न दिले. मला जो अर्थ पडतो तो सांगतो. इंद्रावणी म्हणजे कडून निंबोळ्या. निंबोळ्या नुसत्या बघितल्या तर किती सुंदर दिसतो तो. हापूस आंब्याची छोटी बाळ म्हटलं तर काही बिघडणार नाही. काय म्हणतोय बघा, हापूस आंब्याची छोटी बाळ म्हटलं तर चालेल निंबोळीकडे बघून, पण तो देखणेपणा काय कामाचा. आज काय आहे तो जो काही रजोगुण आहे, राजस आहे. पुढे मी सांगतो राजस गुणाचं सगळ्यात मोठं दुःख काय असेल तर सतत हालचाल, महत्वाकांक्षा, ईशणा. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. ते निंबोळी सारखं आपल्याला दिसतं. आणि तमोगुणाकडे वळलो तर कानिटकरांच्या एका नाटकाचीच मला आठवण होते. नाटकाच्या शीर्षकाची नाही, त्याच्या शब्दांची. विषवृक्षाची फळ. विषवृक्षाची फळं, निंबोळीची फळं आणि सालयुक्त सुकेळ असं म्हटलं चालेल. पण याही पेक्षा विनोबांची मतीला घेऊया आणि बरोबर सांगूया. ते फार चांगलं आहे. कारण सत्व, रज आणि तम म्हणजे काय तर संस्कृती, प्रकृती आणि विकृती. जो तमोगुण असतो तो विकृतीच्या ठाई आहे, जो रजोगुण असतो तो प्रकृतीच्या ठाई आहे,
आणि सत्व गुण संस्कृतीच्या ठाई. संस्कृती नसेल तर माणूस माणूस कसा? सत्व गुण. पण काय करावं? भूक लागतेच हो. भूक लागली की मला अमुक गोष्ट पाहिजे. प्रकृती आहे, सोडून देऊया. टू वर इज ह्युमन, टू फॉरगिव्ह इज डिव्हाइन. क्षमा करणं देवाचं गुण आहे, चुकणं माणसाचं गुण आहे. कुठे बिघडलं? पण हे सगळं सोडून आपलं पोट भरल्यावर सुद्धा दुसऱ्याची भाकरी हिसकावून घेणं, ती मात्र विकृतीच आहे आणि ती तमोगुण आहे. मग तुम्ही फळाचं उदाहरण घ्या की संस्कृती, प्रकृती, विकृती घ्या, कुठलंही घेतलं तरी हरकत नाही. आपल्या लक्षामध्ये परिणाम आला. पुन्हा मागे जाऊया. सत्व गुण झाला, आता जाऊया रजोगुणाकडे, असंच तमोगुणाकडे. रजोगुणाकडे निघालो की स्वच्छ म्हटलं, छान म्हटलं. रजो रागात्मकम विद्धी, रजो रागात्मकम विद्धी तृष्णासंग समुद्भवम तन्निबध्नाति कौंतेय कर्म संगेन देहिनम. पुन्हा मगासारखंच आहे. थोडं छान सांगितलं सुरुवातीला आणि त्या छान बरोबर दुसरे काय सांगितलं मगासारखं. सुख संगेन, ज्ञान संगेन बध्नाति. तसंच आहे, बध्नाति काय चुकत नाही, सुटत नाही. बघूया. देहिनम कर्म संगेन तन निबध्नाति. निबध्नाति आहेच, त्या कर्म संघाबद्दल नंतर बोलतो. कर्म, पण त्याच्यावर काय सांगितलं बघा. रजो रागात्मकम विद्धी. अरे बाबा, रजोगुण कळायला पाहिजे ना. मग प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आवड निवड असते, त्याला रजोगुण म्हणतात. आणि मग माझ्या मनात विचार येतो, 1.5-2 वर्षाच्या मुलाला सुद्धा, त्याच्या आधी नाही पण 1.5-2 वर्षाच्या मुलाला सुद्धा काय पाहिजे काय नको हे नेमकं कळतं. म्हणजे आवड निवड निर्माण झाली, म्हणजे रजोगुणानं ठाण मांडलं. ते सांगितलंय बघा. पण जरा मूळ मोठं झालं, आपल्यासारखं झालं की काय होतं? तृष्णासंग समुद्भव. एक तृष्णा तरी, याचा संग तरी. तृष्णा म्हणजे तहान आणि संग म्हणजे आसक्ती. आता तृष्णा जी आहे आणि जो आसक्ती आहे त्याचा तात्विक अर्थ आपल्याला सांगतो. तृष्णा म्हणजे अप्राप्य वस्तूविषयी तृष्णा असते आणि आसक्ती म्हणजे प्राप्य वस्तू माझ्याजवळ कायमची राहिली पाहिजे ही आसक्ती असते. आणि दोन्ही विकारजन्यच असतात. दोन्ही विकारातून जन्मास येतात. तिला तृष्णा म्हणा नाही तर आसक्ती म्हणा. तिचा संग म्हणजे आसक्ती, तृष्णा म्हणजे तृष्णा. जास्त बोलायला नको. रजो रागात्मकम विद्धी तृष्णासंग समुद्भवम तद निबध्नाति. ते बांधतातच कशानं? कर्मसंगेनं. आज जरा थांबलो पाहिजे. इकडे आपण कर्मयोगाचं कौतुक करतो, निष्काम कर्मयोगाचं कौतुक करतो, कर्मठपणाचं कौतुक करत नाही, पण कर्माचं कौतुक करतो. आणि तिथं कर्मसंगेनं बध्नाति म्हटलंय. हे कर्म कसलं? हे जे कर्म आहे ते राजस गुणाचं कर्म आहे ना सात्विक गुणाचं. हे जे कर्म आहे ते मोक्षप्रत नेणार नाही. याचं कारण बघा, त्यात महत्वाकांक्षा येते. त्यात आता म्हटलं आपलं सतत ईशणा म्हणजे इच्छा येते. लोकेशणा असते, धनेशणा असते, सर्व प्रकारच्या ईशणा माणसाला चिकटलेल्या आहेत. माणूस नाही नाही म्हणतो पण ते काही खरं नसतं, असतंच मनात कुठे लपलेलं. तर ती ईशणा आहे, महत्वाकांक्षा आहे आणि सतत हालचाल आहे. म्हणजे काय बघा, राजसाचं सगळ्यात मोठं लक्षण पाहिजे असेल तर संस्कृत वाक्यामध्ये सांगितले ते मोठं छान आहे. ते वाक्य असं आहे, राजसम चलम अध्रुवम. जे राजस असतं ना ते चलम असतं आणि अध्रुवम असतं. चलम म्हणजे चंचल आणि अध्रुव म्हणजे एकाग्र कधी होतच नाही असं. आणि पुढे मी दाखवून देणार आहे, एकाग्रता झाली तरच यश मिळणार आहे सात्विकाचं. राजस कधी एकाग्र होतच नाही. चलम अध्रुवम राजसम. मग महत्वाकांक्षा, आज हे केलं उद्या ते केलं. भगवंत म्हणतात हे कर्म तुला बांधतं ना, या कर्माला निष्काम कर, आसक्ती रहित कर. आणि ते करण्यासाठी म्हणून जमलं तर मनाची ईश्वराच्या ठाई एकाग्र भक्ती कर. आणि काम करतानाही एकाग्रपणे काम कर. एकाग्र म्हणजे एक अग्र, एक टोक पकड काहीतरी. मला हे करायचंय, हा मला आयुष्यात एवढं करायचंय. ठरव ना, ठरव एकदा. जीवनात काही करार होऊ दे, ठरव एकदा काहीतरी आणि कर ना. विचार करा, एकाग्रता झाली तर राजसाला छेद जातो. कसा? लहान मुलं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भिंगावर सूर्याचे किरण एकाग्रतेनं पाडले तर खालचा कापूस जळतो. तर सूर्याची किरण तेच असतात पण भिंगही तेच असतं. पण एकाग्र करायला पाहिजे की नको? ही एकाग्रता राजसाला, राजसाच्या दोषांना छेद देते. काही उदाहरण सांग.
नदीचं पाणी वाहत राहिलं नुसतं काही वाईट नाही, पण नदीला धरण बांधलं, एकाग्र झाली जरा नदी, पाणी साठवलं. पैठणला आपण गेला तर नाथ सागर, तर आसपासची जमीन सुजलाम सुफलाम होते. ही एकाग्रतेची गरज आहे. ज्यांना एकाग्रता जमते त्यांची दोन उदाहरणं सांगतो वास्तवातली. विवेकानंदांच्या जीवनात सांगतात की त्यांना पुस्तक वाचायला दिल्यानंतर ते पृष्ठच्या पृष्ठ, परिच्छेदच्या परिच्छेद एकदम वाचायचे. हे सत्य आहे. गप्रा प्रधानांनी लोकमान्य टिळकांचे चरित्र लिहिले, त्यात त्यांनी म्हटले लोकमान्यांनी हेच केलं. उदाहरण सांगतो पाहिजे तर रशियन राज्यक्रांतीचे प्रयत्न 700 पानाचं पुस्तक त्यांनी काही तासात वाचून पुरं केलं आणि नेमकं मुद्दा सांगितला कुठं काय येतो. गप्र प्रधान म्हणतात लोकमान्यांना हे जमलं होतं की एकाग्रता ही माणसं परिच्छेदच्या परिच्छेद वाचतात आणि आपण र ट फ करत अक्षर लावत वाचतो. ही अवस्था जर लक्षात घेतली तर मन एकाग्र नसण्याचा परिणाम राजसाला छेद जाणार नाही. भगवंत म्हणतात की एकाग्रता भक्तीतही पाहिजे, शक्तीतही पाहिजे, युक्तीतही पाहिजे आणि अभ्यासातही पाहिजे. एकाग्रता 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 पाहिजे, यात काही शंकाच नाही. आणि मग पुढे म्हटलं अशी जर एकाग्रता तुझी होणार असेल तर 7च्या पुढं, जर 6च्या पुढं 11 तर 7च्या पुढं 12. 18 कायम आहे. 7च्या पुढं 12 म्हटलं की 12 म्हणजे त्याचं आणखी वर्णन केलंय की हा राजस गुण म्हणजे दुर्गुण. दुर्गुण साध्या भाषेमध्ये करतो काय बरं, लोभा प्रवृत्तिरारंभा कर्मणा मशम स्पृहा रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ. हे भरतर्षभ, हे भरतश्रेष्ठा अर्जुना, जरा नीट त्या श्लोकाकडे बघा. अरे रजाचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे लोभ. आता आपण सगळं तेच बोललो की नाही, ती ईषणा बोललो, त्या सगळ्या महत्वाकांक्षा बोललो, लोभ. आणि पुढचं 3 आहे ना ते एकत्रच घ्या. प्रवृत्ती आरंभ कर्मणाम अशमहा, हे तिने एकत्र घ्यायचं. म्हणजे कर्माकडे प्रवृत्ती, त्याचा आरंभ, आणि आरंभ होऊन लवकर का पुरं होत नाही म्हणून अतृप्ती. फक्त त्या कर्मच्या मागे एक शब्द जोडा की अडचण राहत नाही, सकाम कर्म. कुठल्या कर्म संज्ञेनं निबद्धनाती, सकाम, निष्काम नव्हे. आणि खरंच आहे बघा, सकाम कर्म सुरू केलं की आरंभाची चिंता, पुरं होण्याची चिंता, आणि त्या कर्माचं मला काय फळ मिळणार या आणखी चिंता. थोडक्यात चिंता आणि चिंताच. उलट संतांचं सहज धर्म म्हणून जे कर्म असतं त्याचं वर्म फार वेगळं असतं. त्यात काही मिळवायचंच नसतं आणि काही गमवायचंच नसतं. सगळं लोकांसाठीच आहे म्हटलं तर कशाला आपली यशाची चिंता करायची. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर काय आरंभ आहे हे लक्षात येईल. आणि मग एकदम जातो गुणातीताकडं. सर्वारंभ परित्यागी गुणातीतच उच्यते. इथं सर्वारंभ परित्यागीचा अर्थ इथं कळतो. आता काही माणसं म्हणतात सर्वारंभ परित्यागी म्हणजे काही कशाला सुरुवातच करत म्हणजे सगळ्यात मोठा आळशी हा गुणातीत. आता का लोक फोडायचं, अरे सर्वारंभ परित्यागी, एवढे मोठे शब्द खर्च केले, तो आरंभ इथं आहे. कशाचा आरंभ, सर्वाचा. पण सर्व कसला, सकाम कर्माचं. तो परित्यागी गुणातीतास उच्यते. पुढचा धागा इथं आहे, तो इथं लक्षात घेऊन टाकूया. आणखी सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. अहो लोभ म्हटलं तरी कळतं, हे सांगितलं तरी कळतं, पण काय कळत नाही तो शब्द पुढे आहे, स्पृहा. ती स्पृहा म्हणजे तृष्णा आहे, ती स्पृहा म्हणजे आसक्ती आहे, ती स्पृहा म्हणजे आताची इच्छा आहे. आणि आपण किती उलट बोलतो बघा, अमका तमका माणूस निस्पृह आहे. म्हणजे किती जर आपण छोटा अर्थ दिला, निस्पृह आहे म्हणजे काय, हा जरा कुणाकडे लक्ष देत नाही, निस्पृह आहे, आपल्याला काय नको म्हणतो. मला वाटतं खरा निस्पृह व्हायला पाहिजे असेल तर त्यानं मोक्षच मिळवायला पाहिजे. निस्पृह शब्दाचा शब्दशार्थ जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्पृहा म्हणजे ईशणा. स्पृहा म्हणजे सकाम कर्मे ज्याने टाकली ती ज्ञानेशापासून समर्थापर्यंतच माणसं त्यात बसतील. बाकीचे उगीच त्या पदवीवर आपला अधिकार सांगून नाहीये. आपण फार वाच्यार्थानं म्हणजे वाच्यार्थही बघत नाहीये. त्या निस्पृह शब्दाला काही तर रूढार्थ चिकटवून टाकलाय. जाऊ दे, हा विषय फार वाढवत नाही. पण स्पृहा हा शब्द त्या ठिकाणी येतो. रजस्येतानी, हे सगळे रजाचे अपत्य आहेत. विषवृक्षाची, विषवृक्ष नाही मग निंबवण्या, इंद्रावणी. आणि अशी रजसी विवृत्ते काय घडतं, भरतर्षभ, हे सगळं जन्मास येतं असं भगवंत म्हणतात. आणि हे नको असेल तर पुन्हा 18व्या श्लोकाकडे चला. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः.
पुन्हा बोलायला नको. मी शेवटी सांगितलं, लक्षात ठेवा, मला तो पारमार्थिक प्रवासाचा क्रम वाटतो. बाकी आता आपल्या इच्छेने लावा, देवलोक लावा, मनुष्य लोक लावा, पाताळ लोक लावा, किंवा आपल्याकडे मूळ लोक लावा, जो पाहिजे तो लावा. आता जाऊया सगळ्यात वाईट, ज्याला गोळीच घातली पाहिजे, नष्टच केलं पाहिजे, तो आहे तमोगुण. त्याच्या इतकं तर वाईट काहीच नाही, पुढे मी सांगणार आहे. विनोबाने एक फार सुंदर वाक्य लिहिलंय, पाहिजे तर आधीच सांगून टाकतो. विनोबा म्हणतात, तामसी माणसाचं काय होतं माहितीये, एक तो झोपतो, तरी झोपेतून सुटला तर आळसात सापडतो, आणि आळसातून सुटला तर ते म्हणतात सुखाकर सुटतो. तिथले शब्द मत्तीला घेतले, आलस्यम, प्रमाद. आणि काय म्हणतात, एक झोप तरी, झोप नाही जमलं तर आळस तरी. काही माणसं अशी असतात, उठल्यापासून संध्याकाळी दमलेलीच असतात. ही जी दमलेली माणसं आहेत ती आळशी. मी सांगू इथं तुम्हाला, ज्ञानदेवाने या आळशाचं उत्तम चित्र काढलंय. मी ओव्या सांगतो, आपण घरी जाऊन बघा. ओवी क्रमांक 180 ते 186. आपले संत कधी 7 मजले हसत नाहीत, पण स्मितहास्य मात्र जरूर करतात. इथं स्मितहास्य आपल्याला दिसेल. आळशाचं किती सुंदर चित्र आहे. या कुशीवरनं त्या कुशीवर वळायचा सुद्धा कंटाळा. दुसऱ्यानं ढकललं तर आधी बरोबर. ती बोराची गोष्ट नाहीये का, ढकल आत तोंडात म्हणून. तर ज्ञानदेवांचं आळशाचं चित्र जरा बघा. मग विनोबांचंही वाक्य लक्षात घ्या. आणि आळस नुसतं आळस नाही हो, ते अज्ञानातून जन्मास येतं. ते आलस प्रमाण निर्माण करतं, ते झोपेला आमंत्रण देतं, आणि सगळं करून आत्म्याला बांधून टाकतं. श्लोक क्रमांक 8 बघा. तमस शब्दशास्त्र, तमहा तू अज्ञानजम विद्धी. हा जो तमगुण सांगितला ना, तो अज्ञानजम, तो अज्ञानातून जन्मास येतो. आणि खरंच आहे, खरंच अज्ञानातून जन्मास येतो. आपल्या कर्तव्याचं भानच नाही. मी कुठं काय जन्मलोय माहितीच नाही. मनुष्य देह कशासाठी याचाच पत्ता नाही. काय घडणार मग? जर अज्ञान नसेल तर माणूस नराचा नारायण होऊ शकतो. एकनाथांचं जे प्रसिद्ध वचन आहे, मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. त्या भगवंतानं कृपा करून तुला माणसाचा जन्म दिलाय, त्या नराचा नारायण व्हायचा प्रयत्न कर ना. पण अज्ञान, एकदा अज्ञानच झालं, ते तमातून जन्मास आलं की प्रमाद आला, आलस्य म्हणजे आळस आलं, आणि निद्रा आली. आता सांगितलं, झोपेतून सुटला तर पुढं काय वगैरे वगैरे. हे सगळे आपल्याला तमूचे दुर्गुण, आपल्या भाषेमध्ये दुर्गुण कळले. पण एवढ्यानं नाही भागत. लगेच श्लोक क्रमांक 13 बघा. मग असे 11 झाला, 12 झाला, आता 13, 8 आणि 13 आणि पुढे 18. 13 मध्ये काय सांगितलं, एवढ्या तीनाने नाही भागत. अज्ञानातून प्रमाद झालं, आलस्य झालं, निद्रा झाली, एवढ्या नाही भागत. आणखी काय घडतं बरं, अप्रकाश अप्रवृत्तिश्च प्रमादो मोह एवच तमस्यताने जायन्ते निवृत्ते कुरु नंदन. खरंच गीतेवर थांबून थांबून विचार करावा. अरे तो तमोगुण आणखी काय निर्माण करतो, तर 3 गोष्टी. अगोदर अज्ञान आहे, आता अप्रकाश, आणि पुढचा शब्द आहे बघा अप्रवृत्ती. तर थांबून विचार करूया. एक अज्ञान कळलं मगाशी, पण आता पुढचा शब्द आहे अप्रकाश. अप्रकाश याचा अर्थ आहे, मगाचं अज्ञान तर आहेच आहे, पण कुणी प्रकाश द्यायला आला तरी त्याला नकार देणं, म्हणजे आपलं अज्ञानच कुरवाळत बसणं आणि ज्ञानाकडे पाठच फिरवणं. म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे अप्रकाश. प्रकाश म्हणजे उजाडलं, म्हणजे काय, ज्ञान झालं. अप्रकाश, आम्हाला उजाडा नकोच, अंधारच बरा. आणि पुढचं फार छान आहे, अप्रवृत्ती. पुन्हा बघा, आळस करा वेगळाच आहे आणि अप्रवृत्ती पुन्हा वेगळीच आहे. आळस कळतो आपल्याला, पण अप्रवृत्ती म्हणजे काहीही चांगलं करण्याची कधीच प्रवृत्ती नाही. आपण म्हणतो ना, दरोडेखोराचा काळी सुद्धा आपल्या मुलांच्या बद्दल जरा चांगलंच असतं, पण ते सुद्धा नाही, काही नाहीच मुळी. काही नाहीच मुळी अशी जर स्थिती असेल तर ध्यानामध्ये येतं अप्रवृत्ती. त्या अप्रवृत्तीला साध्या भाषेत म्हटले काहीही करू नये असे वाटणे. तुम्ही त्याला आळस म्हणाले तर आणखी काय, काहीही करू नये असे वाटणे, असा अप्रकाश, अशी अप्रवृत्ती. पुन्हा प्रमाद कायमच आहे, मोह कायमच आहे. मग अशी मोहनम शब्द येऊनच गेलाय. हे सगळं सगळं पुन्हा पुन्हा सांगून तम किती वाईट आहे सांगितलं, आणि त्याचा परिणाम काय तेही सांगितलं. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः. आपण अशा टप्प्यावर आलो की पहिल्या 2 श्लोकामध्ये आपण हे 3 गुण का महत्वाचे आहेत, तर आत्मज्ञान म्हणजे पुढे आपण बघणार आहे दैवी संपत 16व्या अध्यायामध्ये, का मागे 13व्या अध्यायात बघितले आत्मज्ञान. ते सांगता सांगता 3 गुण कुठले प्रकृतीचे सांगितले,
त्या 3 गुणांचं महत्व सांगितलं, कार्य सांगितलं, कार्य कुठलं आळस, कार्य सांगितलं आणि त्याचा परिणाम पण सांगितलं अज्ञान वगैरे वगैरे. आता प्रश्न आला, आता महत्वाचा भाग आला की त्रिगुण म्हणजे वस्तुस्थिती आहे कळलं, प्रकृतीजन्य आहे कळलं, पाशाने जखडलं हे कळलं, पण याच्यातून सुटका पाहिजे असेल तर काय करायचं? सुटका पाहिजे असेल तर शेवटच्या 6-7 श्लोकांच्याकडे जायचं. बाबा गुण अडवतात ना त्याच्या अतीत जायचं. हा अतीत शब्द इतक्या वेळेला आलाय की कौतुकच वाटतं. अतीत, अतित्य, पलीकडे जाऊन, त्रिगुणातीत, अतीत. त्या त्रिगुणातीताकडे जाताना मात्र 2 गोष्टींची गरज आहे ते लक्षात घेऊन जाऊया. श्लोक क्रमांक 19 आणि श्लोक क्रमांक 20 जरा नजर टाका. 19 सुरुवात आहे बघा, नान्यम गुणेभ्या कर्तारम. त्या 3 गुणांच्या पलीकडे जायचं असेल तर तू प्रथम लक्षात घे की जगामध्ये चाललेला सगळा सृष्टी व्यापार या 3 गुणांच्या पलीकडे कोणीही करत नाही. नान्यम गुणेभ्या कर्तारम, याचा अर्थ असा, गुणेभ्या न अन्यम कर्तारम. गुणाच्या पलीकडे कोणी करत नाही याचा अर्थ मी करत नाही. मी करत नाही म्हणजे माझ्यातलं चैतन्य करत नाही, म्हणजे मला अलिप्त व्हायला पाहिजे. पुढे 6 द्वंद्व सांगितले, मुळात ती 8 द्वंद्व आहे. गुणातीताचे लक्षण बघूया, तीच ज्ञानी भक्ताची आहे, थोड्या वेळाने सांगतो. हे सगळं तेच आहे. त्या द्वंद्वाच्या पलीकडे जायचं असेल तर तुला ही द्वंद्व सुद्धा गुणांचा परिणाम आहे, माझा नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. जसं समजा मी चोरी केलीच नाहीये तर चोरीचं काय घडेल याची काळजी मला कशाला? मी जर ते केलंच नाहीये तर मला भीती कसली? हे गुण करतायत, करू देत बापडे, मी त्या गुणाच्या पलीकडचं आहे असं वाटणं आणि तसं वागणं म्हणजे गुणातीत. हे गुणातीत होणं अत्यंत महत्वाचं आहे. किती महत्वाचं आहे? पुन्हा बघा, गीता किती बारीक सारीक विचार करते. गीता म्हणते त्रिगुणाचे परिणाम तुला इतके मी आता सांगितले ना, काय काय आलस्य, प्रमाद वगैरे जाऊ दे. अरे त्या त्रिगुणाने देह धारण केला की तुला 4 गोष्टींच्या पासून मुक्तता नाही. त्याच्याही पलीकडे जायचं असेल तर गुणातीत हो. आणि त्या 4 गोष्टी कोणत्या? तर श्लोक क्रमांक 20 मध्ये आहेत. जन्म, मृत्यू, जरा आणि दुःखही. जरा विचार करा. जन्म आहेच, जरा म्हणजे वार्धक्य आहेच, मृत्यू आहेच, आणि भगवान गौतम बुद्ध म्हणाले तसं लोभ आहे म्हणून दुःख आहेच. आता लक्षात येईल गीतेचा वारसा काय आहे. तो भारतीय मातीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक धर्माला, माझं वाक्य लक्षात घ्या, भारतीय मातीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक धर्माला गीता टाळता येणार नाही. गीता म्हणजे सगळं नवनीत वेदांताचं. आणि काय दुसरं असतं शब्द बघा, दुःखही मध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक, राजकीय कुठलंही. कशातून जन्मास येतं? लोभ हे पापाचं मूळ आहे. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं, तेच इतकं सांगितलं ना. तम म्हणजे काय, रज म्हणजे काय, सत्व सोडा, हे सांगितलं ना. आणि याच्यातून जो विमुक्त, याच्यातून जो बाहेर पडतो तो काय मिळवतो? अमृतम अश्नुते. पुन्हा छान शब्द आहे, तो अमृत मिळवतो. म्हणजे तो मृत कधी होतच नाही. माशी हे सांगितलं दुसऱ्या श्लोकामध्ये. सर्ग म्हणजे जन्मास येतानाही तो जन्मास येत नाही आणि प्रलयेन व्यथंतीच, आणि नाशही पावत नाही. हेच म्हणाला विवेकानंद अमेरिकेमध्ये जाऊन, वयम अमृतस्य पुत्रः. विवेकानंद शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, वयम अमृतस्य पुत्रः. अरे आम्हाला आत्मा आणि मोक्ष हे एकदा गीतेने शिकवल्यावर तथा देहांतर प्राप्ती धीरस तत्र न मुह्यति. आम्ही नाही मोह पावणार देहांतर झाला म्हणून, आम्ही नाही मोह पावणार आमच्या पदरी व्यथा आल्या म्हणून. नाही तर भगतसिंग जन्मासच येणार. जर जन्मास यायला पाहिजे असेल तर देहांतर प्राप्ती तत्र न मुह्यति हे कळलंच पाहिजे. आणि अमृतम अश्नुते, किती सुंदर शब्द आहे, अमृतम अश्नुते. पण हे सगळं सांगून सुद्धा अर्जुन बिचारा बावरेल म्हणून अर्जुनाकडे लक्ष गेलं. अर्जुन पुन्हा अर्जुना उवाच, अर्जुन म्हणाला, काय म्हणाला? जे स्थितप्रज्ञात म्हणाला तेच म्हणाला. आणि एका अभ्यासकांना फार छान सांगितलं, इथले शब्द लक्षात घेतले की स्थितप्रज्ञात काय म्हणाल ते नेमकं कळतं. टाकून देतो 5 मिनिटात मी आपल्याला. अर्जुन काय म्हणाला? अर्जुना उवाच, हे प्रभो, मी श्लोक वाचत नाही, अन्वय वाचतोय. हे प्रभो, एतान 3 गुणान अतीतः, या 3 गुणाच्या पलीकडे गेलेला कै लिंगही भवती.
आता लिंग या शब्दाचा संस्कृतमधला अर्थ चिन्ह, शिवलिंग चिन्ह. काही लिंगही भवती, त्याचं चिन्ह काय असतं, त्याचं लक्षण काय असतं, किंवा आचारा भवती, त्याचा आचार काय असतो. कथम च एतान त्रीन गुणान अतिवर्तते, तो या 3 गुणाच्या पलीकडे जाऊन कसा काय वागतो. आता स्थितप्रज्ञस्य का भाषा, समाधिस्थस्य केशव, स्थिती किम प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. यातला अर्थ जरा कळतोय का बघा. का भाषा हे कदाचित कळणार नाही, मराठी इंग्रजी संस्कृत म्हणतील कदाचित का भाषा म्हटल्यावर, पण कळतंय काही लिंगही त्याचं लक्षण. कदाचित स्थितप्रज्ञाच्या शब्दांच्या प्रश्नाचा अर्थ या प्रश्नाने जास्त कळेल असं म्हटलंय. आणि मला वाटतं किम व्रजेत आसीत याच्यापेक्षा किमाचार, त्याचा आचार कसा असतो, विचार कळला. आचार कसा असतो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. तर विचार करूया, अभ्यासकाचं मत खरं असणार की इथले शब्द तिथल्या शब्दावर नवा प्रकार जो टाकतात. गीता शेवटी फुलांची माळ आहे, एका फुलाचा सुगंध दुसरीकडे गेला बिघडत नाही, अन्वय सूत्र एकच आहे. पण हा प्रश्न विचारला, जे उत्तर दिलं ते 6 श्लोकामध्ये दिलंय आणि नीट विचार केला तर त्याच्यात 9 गुण आहेत. आणि ते 9 गुण मला जाणवतात नवविधा भक्तीकडे आपल्याला नेतात की काय असा विचार मनात येतो. या विचारावर तुम्ही विचार करा, तर तो सगळा बरोबर नाहीये. विचार म्हणून त्याची मला त्रुटी दाखवा. पण मला असं वाटतंय की 6 श्लोकामध्ये 9 गुण आलेत. मी 9 गुण ओळीने वाचणार आहे, मग श्लोकांच्याकडे वळणार आहे, मग भाष्य करण्याच्या ठिकाणी ज्ञानदेवांचं काय येते. पण त्या 6 श्लोकात 9 गुण आले, तर 9 गुण नवविधा भक्तीकडे नेतात की काय असा विचार मनात येऊन जावा. ते 9 गुण बघा कुणाचे बरं. सर्वारंभ परित्यागी गुणातीता, आता म्हटल्याप्रमाणे गुणातीता उच्यते. तो गुणातीत जो आहे ना, त्रिगुणातीत आहे ना. बरं, इथं आणखी थोडं वेळ घेतो. सांगू मी आपल्याला, हा त्रिगुणातीताची लक्षणं इथं 6च का सांगितली. तिथे स्थितप्रज्ञेचे 18 श्लोक कशाला खर्च केले. मी पुढे 16 अध्यायामध्ये दुर्गुण जास्त आणि सद्गुण कमी का द्यावे हे सगळं बोलणार आहे, हळूहळू आपल्या लक्षात येईल. हे सगळे श्लोक सांगताना नीट विचार केला तर सगळं सारखंच आहे. किती सारखं आहे सांगू आपल्याला. 2रा अध्याय स्थितप्रज्ञ, 5वा अध्याय जीवनमुक्त, 6वा अध्याय योगारूढ, 12वा अध्याय ज्ञानी भक्त, 18वा अध्याय ज्ञाननिष्ठ आणि 14वा अध्याय गुणातीत. एकच आहे. पण मग जसं आपण दृष्टांत घेतला ना की गुणातीत व्हायचं म्हणजे काय होऊया बरं. एका अभ्यासकाने म्हटलं, मला एकदम पटकन राहवत नाही, तुम्हाला सांगतो. गुणातीत व्हायचंय ना, मग त्यानं म्हटलंय बाबा श्री दत्तात्रेयांसारखा व्हायचा प्रयत्न कर की तू गुणातीत होशील. का बरं श्री दत्तात्रेय. 3 कारण आहेत. त्याला अगदी पटणार, सगळ्यांना माहिती असणार कारण की दत्तात्रेयांना फक्त ब्रह्मा विष्णूचे एकरूपकरण म्हणूनच नव्हे, सृष्टीचा जन्म रक्षण आणि नाश म्हणूनच नव्हे, तर नीट बघा श्री दत्तात्रेय हे गुरुदेव दत्त आहे. सगळ्या जगाचा गुरु जर कोण असेल, गुरूंचा गुरु जर कोण असेल, गुरु आणि देव एकत्रला गुरुदेव कोण असेल तर गुरुदेव दत्त. त्या शंकाच नाही. तो मूर्तिमंत गुरु आहे, तो सद्गुरु आहे, तो गुरूंचा गुरु आहे. आणि असा तो का आहे तर त्याचे माता पिता कारण आहेत. त्याच्या वडिलांचं नाव अत्री आहे आणि आईचं नाव अनसूया आहे. तो गुणातीत का तर वडील अत्री असल्यामुळे त्रीच्या पलीकडे कसं जायचं हे त्याला वडिलांच्याकडनंच कळलंय. आणि सगळ्या दुर्गुणांचं सार म्हणजे मत्सर. आपण प्रापंचिक माणसं, आपल्याला पक्क माहिती आहे शेजार धर्म या अर्थानं. तर आपला हा जो शेजार धर्म आहे तो हा शेजार धर्म काय बरं तर मत्सर. आणि बिचारी आई शिकवते, बाबा माझं नाव लक्षात ठेव, अनसूया. असूया, अनुसया नाही, अनसूया शुद्ध मराठी आहे. असूया, असूया वाटते. आणि खरं सांगू माणसं 30% त्यानं दुःखी होतात. असूया दुसऱ्याबद्दल, माझं काय पेक्षा दुसऱ्याचं काय हे जास्त लक्षात घ्यायचं. ही जी असूया आहे ती टाका आईने शिकवलं आणि अत्री वडिलांनी शिकवलं. मग बिचारे दत्तात्रेय गुणातीत होणार नाही तर त्याने इलाजच काय होता, वंशदाय झाला होता सगळा. आणि म्हणून तो गुरुदेव दत्त झाला. आणि बोलताना एकच वाक्य आपल्याला सांगतो, माझं जन्मग्राम कुरुंदवाड आहे आणि आजोळ नरसोबावाडी आहे. आणि माझ्या आजोबांनी टेंबे स्वामींची सेवा केली आहे आईच्या वडिलांनी. हे जाता जाता सांगितलं. आणि राहवत नाही म्हणून सांगतो, कारण
गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त हे का मनामध्ये घुमत राहतं ते आता कळतं. मूळ विचाराकडे येऊया. ते 6 श्लोक आणि 9 गुण कोणते बरं? आपण जाणकार आहात, नुसते वाचत जातो, जास्त बोलायला नको. पहिलं, त्रिगुणाच्या अस्तित्वाबद्दल ना द्वेष ना त्यांची इच्छा. अलिप्त कमलपत्र मिवांभसा. तर त्रिगुणांच्या बद्दल अलिप्तता. पुढं कर्मफलाबद्दल उदासीनता. सर्वारंभ परित्यागी. सकाम कर्म नाही म्हणून कर्मफलाबद्दल उदासीन. पुढं सकाम प्रवृत्तीस कर्म प्रवृत्तीस कारण हे त्रिगुण आहेत हे लक्षात घेऊन स्थिर चित्त. मी 6 श्लोकातलं बोलतोय, नंतर आपण बघा 6 श्लोकातलं बोलतोय, काही वेगळं बोलत नाहीये. तर हे सगळे त्रिगुण कर्माला कारण आहेत, हे आपलं स्थिर चित्त. आता इथं 6 द्वंद्व येतात, मुळात ती 8 आहेत. 6 द्वंद्व कोणती? सुख आणि दुःख, प्रिय आणि अप्रिय, सुवर्ण आणि पाषाण, निंदा आणि स्तुती, मान आणि अपमान आणि शत्रू आणि मित्र. ही 6 द्वंद्व इथं राहील. आणि उरलेली 2 पायथं सांगून टाकतो. ती आहेत, एक आहे शीत आणि उष्ण म्हणजे भौतिक, आणि एक आहे साधू आणि पापी म्हणजे धार्मिक. नीट विचार केला तर गीता जीवन गीता यासाठी की जगातली सगळी दुःख द्वंद्वातून सुरू होतात, आणि या 8 द्वंद्वाच्या पलीकडे जगात 9 द्वंद्व नाही, आहे फक्त निर्द्वंद्व अवस्था म्हणजे गीतेचा योगी समत्वम योग उच्चते. त्या सगळ्याकडे समत्व बुद्धीनं बघ, अरे दुःखाचा लवलेश शिल्लक राहणार नाही. त्या 6 श्लोकांचा मथितार्थ आपण लक्षात घेतला तर आवश्यक तिथं भाष्य करत जाऊया. 23वा श्लोक बघा. त्या 23व्या श्लोकामध्ये म्हटलंय, फार छान आहे. गुणा वर्तंत इत्येव गुणा गुणेषु वर्तन्ते. हे नीट लक्षात ठेवायचं. गुणाः गुणेषु वर्तन्ते. सगळा खेळ त्रिगुणांचा चाललाय. आणि म्हणून तो काय करतो बरं? यहा अवतिष्ठती नेंगते. यहा म्हणजे जो, अवतिष्ठती याचा अर्थ चंचल होत नाही किंवा विचलित होत नाही. थांबा जरा. अवतिष्ठती न इंगते म्हणजे गुणच कर्मात प्रवृत्त होत आहेत हे जाणून जो स्थिर असतो आणि चंचल होत नाही. स्थिर चित्त आणि चंचल. पुन्हा गीतेचे लाडके शब्द म्हणून बघा. न इंगते, तो हलत नाही, तो चंचल होत नाही. कुणाप्रमाणे? मागं गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये आम्हाला सांगितलं 19व्या श्लोकात, यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता. न इंगते. आणि खरंच मन तत्वनिष्ठ जर आपलं असेल तर मन चंचल होत नाही. विनोबांचे शब्द मी आपल्याला सांगतो, राहवत नाही म्हणून सांगतो. तत्वनिष्ठ माणसाचे त्यांनी गुण सांगितले. एक तो दक्ष असतो, तो सावध असतो, आणि तिसरा वक्तशीर असतो. मला वाटतं खरंच वाक्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. कोण बरं सात्विक, कोण बरं चांगला, कोण बरं गुणा गुणेषु वर्तंत कळला तर एक दक्ष पाहिजे. दक्ष सावधान पाहिजे, आणि तिसरं वक्तशीर पाहिजे. किती वक्तशीर पाहिजे सांगू? 2 वाक्यात सांगतो. 1940 सालातली गोष्ट आहे. दिल्लीमध्ये सर्व धर्म परिषद भरवली. सगळ्यांना निमंत्रण पाठवली. सकाळची 9ची वेळ होती. भला मोठा मंडप होता, आणि मंडपात 9 वाजता फक्त 2 माणसं हजर होती. एकीचं नाव डॉक्टर ॲनी बेझंट आणि दुसऱ्याचं नाव आचार्य विनोबा भावे. 9 वाजता आणि कोणीही नाही. दिल्लीमध्ये 1940 परिषद, सर्वधर्म परिषद. मग विनोबा जेव्हा तळमळून म्हणतात की वक्तशीर राहणं गरजेचं आहे, तेव्हा आपण जास्त बोलायला नको, हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. पण मूळ मुद्दा गुणाः गुणेषु वर्तन्ते. पुढं समदुःख सुख स्वस्था समलोष्टाश्म कांचनः हे सांगितलं ना. तिथं ज्ञानदेवांची मदत घेऊया. बघा पुन्हा ज्ञानदेव कसं सांगतायत. ज्ञानदेव सांगतायत की अरे हे गुणागुणेषु वर्तन्ते जरा कठीणच आहे समजून घ्यायला. तर द्वंद्वाच्या पलीकडे जाऊन निर्द्वंद्व व्हायचं हे आणखीनच कठीण आहे. पण एक जरा खेळ डोळ्यासमोर आण की तुझ्या लक्षात येईल. आणि त्यांनी सांगितलंय, ज्ञानदेवाने सांगितलंय की एखादा प्रेक्षक ज्याप्रमाणे समोर चालला कळसूत्री बाहुल्यांचा खेळ पाहतो तसे या संसाराकडे पाहायला शिक.
मी ज्ञानेश्वरी उडून पुन्हा एकदा ते ओवीपाशी थांबून म्हटलं की ज्ञानदेवांनी सूत्रधार म्हटले की काय? नाही, ज्ञानदेवांनी सभ्य हा शब्द वापरलाय आणि सभ्य शब्दाचा संस्कृत अर्थ सभेमध्ये बसण्यास योग्य. मग आपण जेव्हा सभ्य स्त्री पुरुष म्हणतो तेव्हा त्या संस्कृत मधला अर्थ काय बघा. सभ्य म्हणजे सभेत बसण्यास योग्य. हे ज्ञानदेवांची ओवी सांगतो मी आपल्याला. गुणाकीर नातुडे परी दुरुवने पाहे कोडे. वा वा, काय छान कसूत्री बावल्यांचा खेळ चाललाय. अवा खेळ तर यांचाच बघावा. म्हणून गुणाकीर नातुडे परी दुरुनी पाहे कोडे. कोड म्हणजे कोड कौतो. तई गुणदोष साई खडे. साई खडे म्हणजे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ. पण कोण बरं? सभ्यू जैसा. इथं सूत्रधारू जैसा म्हटले. तोही बघत असतो आत्म आणि तो असतो म्हणून ते खेळतात. पण ते परमेश्वरच आहे, तुमचं माझं नाही. आपण त्रिगुणातीतून माणूस राहणार आहे आणि माणूस राहायचं तर आपलं सभ्य व्हायचंय की जगात चाललेला खेळ. आणि खरं सांगतो अलिप्त होऊन जरा बघूया. होणं फार कठीण आहे, पण जरा थोडं अलिप्त होऊन बघूया. जरी सुखाची कुठे चुणूक तरी मिळून जाते, चुणूक तरी. म्हणून पुन्हा बघा, ज्ञानदेवांचा शब्द आहे घालून सभ्यू आहे. यादवकालीन मराठी उकारी आहे. गोविंदू म्हणजे पुन्हा बाडबेल वगैरे काही नाही. ज्ञानदेवांचा शब्द आहे सभ्यू. आणि सभ्यू म्हणजे मी आता म्हटलं साध्या भाषेत प्रेक्षक किंवा टीव्हीच्या भाषेत दर्शक. दर्शक चुकीचा शब्द आहे, दाखविणारा. प्रेक्षक, तर प्रेक्षक जे काही आहे तो प्रेक्षक आपण होऊया, सभ्यू होऊया. आणि सभ्यू जर झालो तर अडचण संपली असं लक्षात येईल. हे सगळं झालं खरं. पुन्हा ज्ञानदेवानी अनेक ओव्यामध्ये गुणातीत सांगितलंय. मी आणखी माझ्या 10 मिनिटं बोलतो म्हणजे व्यवस्थित पुरं होईल. चालेल ना? 5 मिनिटं जास्त होतील. ज्ञानदेवानी उदाहरणं किती सुंदर द्यावीत. का ज्ञानदेवांना कवीश्वर म्हणतात ते कळतं. कारण डॉक्टर वदी कुलकर्णींनी मुंबई विद्यापीठाचे प्रमुख असताना अभ्यास करून सांगितलं की 700 वर्षाच्या मराठी वाङ्मयामध्ये अजूनही 2च पुस्तकं सर्वश्रेष्ठ आहेत, ज्ञानेश्वरी आणि तुकोबांचा गाथा. सांगते कोण? डॉक्टर वदी कुलकर्णी, मुंबई विद्यापीठाचे विभाग प्रमुख. त्यांनी अहवाल दिला, त्यात हे दिले. आणि काय सांगू, असं मी का म्हणतो, फक्त बोलत जातो, जास्त भाष्य नको. गुणातीत असतो कसा? ज्ञानदेव म्हणतात बघा, अरे तिन्ही ऋतूमध्ये गगन हे समान आणि अलिप्तच असतं ना. एकदा सापानं कात टाकली की माग वळून त्या कातीचं काय झालं याची चिंता साप करतो का? कणसातील कमळातील सुगंध एकदा बाहेर पडला की पडलाच ना. भाजलेल्या बियाणाला कधी अंकुर प्राप्त होतो का? मळणी झालेल्या धान्याचा कणसाशी संबंध काय? सूर्याला सकाळ संध्याकाळ रात्र यांचा काही पत्ता असतो का? गंगा एकदा समुद्राला मिळाली की तिची खळखळ चालेलच कशी? आणि शेवटी म्हटलंय, व्याधानं बांधलेल्या नळीवरून पोपट एकदा उठला आणि फांदीवर जाऊन बसला की तो मुक्त झाला. किती सुंदर आहे. व्याध्यानं बांधलेल्या नळीवर जो पकडून आहे तो नळी गोल गोल फिरते, तोही गोल गोल फिरतो. आणि त्याच्या वजनानं नळी गोल गोल फिरते. असे आपण आत्मघातकी व्हायचा प्रयत्न करतो. आणि म्हणून माझं म्हटलंय, आत्माच आत्म्याचा वैरी होतो बाबा, तेवढं करू नकोस. एकदा ती नळी फिरणारी माझ्या वजनानं फिरती आहे कळलं की पाय सोडून पकडलेले शब्द बघा, पारध्याने बांधलेल्या नळीवरून एकदा पोपट उठला आणि फांदीवर जाऊन बसला. हे संतांच्या सहवासात जायचं सत्संग. एकदा फांदीवर जाऊन बसला की सुटला. तसा पारधी त्याला पुन्हा अडकवणार बरं. हे ज्ञानदेवांची उदाहरण. शेवटाकडे जाऊया. पण हे सगळं घडत असलं तरी सुद्धा, त्रिगुणातीत झालास तरी सुद्धा, त्रिगुणातीत झालास म्हणजे संपलं नव्हे, तर अजून तुझा आयुक्रम, जीवनक्रम, अजून अखेरचा श्वास शिल्लक आहे, तोपर्यंत एक मोठा धोका आहे. पुन्हा अभ्यासात छान उदाहरण देतात. समुद्राचं पाणी चांगल्या जमिनीच्या पोटामध्ये शिरून जमिनीला जसं नापिकी करतं, आपण खाडी म्हणू, आखात म्हणू, कुठलेही शब्द वापरा, पण मी वेगळ्या अर्थाने घेतोय. एकदा ते पाणी आत गेलं की तिथली जमीन राहत नाही. अहो नदी राहत नाही. बघा आपण मांडवी किंवा अन्य नदी, एकदा समुद्रामध्ये आपण मिसळले तर नदीचं पाणी गोड राहत नाही. काही अंतरावर खारच होत.
तसं मनाच्या या गंगेमध्ये, मनाच्या या नदीमध्ये कधी समुद्राचं खारं पाणी म्हणजे त्रिगुणांचं पाणी शिरेल आणि नापिकी निर्माण करेल, त्याला उत्तर नाही. ते जर नको पाहिजे असेल तर भगवंतानं मागे एकदा साधर्म्य मागता हा सांगून ठेवलं आणि आता तर स्पष्ट म्हणतोय मामच यहा अव्यभिचारेण. मुद्दा मी संधी फोडून वाचतोय ना तर गडबड होते आपली. मामच यहा अव्यभिचारेण. अव्यभिचारी निष्ठा म्हणजे अनन्यनिष्ठ निष्ठा. सावरकरांची स्वातंत्र्यावर स्वातंत्र्य देवतेचं स्तोत्र. आणखी देवता माहिती सावरकरला. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुताम वंदे. अनन्य निष्ठा संतांची ही जर अनन्य निष्ठा आपण लक्षामध्ये घेतली तर ती भगवंताला पाहिजे. म्हणून मनावर कडेकोट पहारा पाहिजे आणि तो कडेकोट पहारा धरताना आईचं बोट धरावं तसं भगवंताचं भक्तीचं बोट धरलं पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतायत मामचे ह्या अव्यभिचारेण. किती स्पष्ट आहे बघा. भक्ती योगेन सेवते. भक्ती योग अस्तर नाही, आता माग लपले नाहीये, स्पष्ट आहे. त्रिगुणातीत व्हायचंय ना, त्रिगुणातीत व्हायचं. भक्ती योगेन सेवते. तुला भक्ती योगाचीच मदत घेतली पाहिजे, भक्ती योगानं सेवा केली पाहिजे. सगुणान समतित्य एतान ब्रह्मभूयाय कल्पते. तो ब्रह्मरूप होणार. पुन्हा ज्ञानदेवाचे ज्ञानदेव जास्त येत आहे. ज्ञानदेवाचे शब्द सांगतो. अरे चंद्राचं मंडळ आणि चंद्र यात काही फरक असतो का? जसं ब्रह्ममंडळ आणि त्यात भगवंत यात फरक नाही. यासाठीच 15व्या अध्यायाकडे जायचे. आपल्याला सांगून ठेवतो 26 आणि 27व्या श्लोकाचा भावार्थ करायला पाहिजे असेल तर तिथं स्पष्ट म्हटलंय भक्तीचं बोट धर. बघा, भक्तीचं बोट धर की तुला भगवंत मिळेल आणि भगवंत मिळाला की तुला ब्रह्मतत्व मिळेल आणि या भगवंत आणि ब्रह्मतत्वाच्या एकरूपत्वाला पुरुषोत्तमत्व म्हणतात. आपण बघितलंय प्रकृती वेगळी, तिथला चैतन्यांश असणारा पुरुष वेगळा आणि त्या सगळ्यांच्या पलीकडे असणारा परमात्मा म्हणजे पुरुषोत्तम वेगळा. 15वा अध्याय त्यासाठी आलाय. चंद्रमंडळ आणि चंद्र वेगळे नव्हे, त्या पद्धतीने स्पष्टपणे म्हटले बघा ना. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम. अहम ब्रह्मणः प्रतिष्ठा. अरे मीच त्या ब्रह्मतत्वाची प्रतिष्ठा आहे. दोन्ही अर्थ घ्या. प्रतिष्ठा म्हणजे प्रतिष्ठापन, आधार, बैठक. ज्ञानदेव शब्द बैसका आणि प्रतिष्ठा म्हणजे ऐट. अरे ब्रह्मतत्व कळतं सुद्धा भगवंतामुळे. भगवान योगेश्वर श्रीकृष्ण नसतं तर कसं आम्हाला ते ब्रह्मतत्व कळणार आहे? कुठून कळणार आहे? ग्रंथात राहील. आमच्याकडे कसं येणार? भक्ती योगेन सेवते. तो भक्तीचा योग पाहिजे आणि ती ब्रह्माची प्रतिष्ठा ती निश्चितपणे आपल्याला मिळाली पाहिजे. याची नितांत गरज आहे असं लक्षात येईल. शेवटचा मुद्दा. हे सगळं मांडताना ज्ञानदेवाने एक शब्द दिलाय तो आपण लक्षात घेऊया. तो याही अध्यायात पुढच्या अध्यायात आहे आणि तो म्हणजे चिद विलासवाद. चिद विलासवाद हा जर कळला, काय म्हणतोय बघा, चिद विलासवाद एकदा कळला तर हा सगळा चिदचा विलास आहे. म्हणजे गुणा गुणेषु वर्तन्ते याविषयी वेगळं काही आहे का? हा सगळा गुणा गुणेषु वर्तन्ते आहे. हे कळायला मार्ग कुठला? ज्ञानदेव म्हणाले चिद विलासवाद. आणि ज्ञानदेवांचे शब्द असे. अरे कशी अद्वय भक्ती कर तैसे विश्व येणे नावे. हे मीची पै आघवे घेई चंद्रबिंद सोलावे न लगे जीवी. त्याच्या आधी ते म्हणाले अरे सृष्टी झाकून मला शोधतो म्हटलंस तर नाही कळणार. पुन्हा ज्ञानदेव विश्वंभर म्हणतात. आता विश्वात्मके देवे म्हणतात. या सगळ्या मागचा चिदविलास गुण आणि गुणातीत लक्षात घ्या. किती छान उदाहरण आहे. चंद्रबिंब पाहिजे असेल, चंद्रबिंब बघायचं असेल तर चंद्रबिंब सोलावं लागतं का? त्याची पुटं काढावी लागतात का? किंवा ते म्हणाले माणिक असतं तेजस्वी, त्याची प्रभा फाकते, त्या प्रभेनं माणिक लोपतं का माणिक खुलतं? तसं विश्वानं विश्वंभर लोपतो का विश्वामुळे विश्वंभर खुलतो? अरे तो परमेश्वर सुद्धा विश्वानं खुलतो. त्रिगुणाला नावं ठेवायचं कारण नाही त्या त्रिगुणाच्या पलीकडे जा. कारण त्रिगुण नाही तर सृष्टी नाही, प्रकृती नाही, ती भगवंताची शक्ती नाही. त्या सगळ्याचा अनुभव घेऊया आणि मग जीवन सुद्धा सुखी, समाधानी आणि खरं आनंद येऊ शकेल. हा तो ज्ञानदेवांचा संदेश. आता मी गीता, जीवन गीताच बोलतोय. जे ज्ञानदेवीच्या चिदविलासवादावर मी जास्त बोलणं बरोबर नाही. मी मलाच आवडतोय. मी अन्य ठिकाणी
एके ठिकाणी गीता मंडळाच्या वतीने बोलताना 14व्या अध्यायावर ज्ञानदेव याच्यावरच बोललो होतो. काय बोलतोय लक्षात येणार म्हणून सांगतो. ज्ञानेश्वरी प्रबोध म्हणून आपलं पुस्तक आहे ना, ज्ञानेश्वरी प्रबोध, तर त्या 14व्या अध्यायावर माझा लेख आहे तो बघा. म्हणजे मी आता का थांबलोय आपलं लक्षात. ज्ञानेश्वरी प्रबोध मध्ये अध्याय 14 आणि दररोज हायस्कूल जे मोठं आपलं आपाबळ चौकातलं ते बोललो होतं 93-94 जाऊ. हे सगळं विसरून जाऊया आणि मूळ गोष्ट लक्षामध्ये घेऊया. गुणत्रय विभाग योग नव्हे गुणोत्कर्ष आणि गुण निस्तार योग नव्हे नव्हे गुणाती तत्व योग. त्या गुणांचं पुढं काय होते, अशा गुणांच्या पलीकडे मी कसा जातो हे अत्यंत महत्वाचं. हे या अध्यायाचं सार. एवढं बोलून थांबतो. सगळ्यांना धन्यवाद. पुढच्या शनिवारी प्रवचन आहे.